not comfortable with Marathi, put in a chat box. Okay. So who's this पलांसी में योगा क्या है पलांसी में योगा लास्ट वेबिनार को भी ये हाँ कनेक्टेड यस थे। सर। हाँ सर, आप आपका हाँ नाम डालिए ना सर, आपका नाम क्या है वो बताइए ना। पळनीसामी, पळनीसामी, मैं तमिलनाडु। यू आर फ्रॉम तमिलनाडु? हेलो। ओके, हाँ सो यस शैल वी यस सर। कंडक्ट इन इंग्लिश? मैं अभी काम इधर कर रहे हैं सर अभी। अभी काम म्हणजे महाराष्ट्र में कर रहे हैं सर अभी। नव महाराष्ट्र। Okay, so are you going to join our workshop, sir? Last webinar you are there. You were there. हाँ ओके ओके सर। Okay. ओके, तर आपण मराठीमध्ये कंडक्ट करू आजचं सेशन. ठीक आहे. गुड इव्हनिंग एव्हरीवन. माझं नाव आशिष सूर्यवंशी. बेसिकली मी बोन सेटर तर आहेच आणि माझे 4 सेंटर्स आहेत. नाशिकमध्ये 2 सेंटर आहेत. त्र्यंबकेश्वर जवळ एक नॅचरोपॅथी सेंटर आणि नॅचरोपॅथी कॉलेज आहे. तिथे मी डायरेक्टर आहे आणि मालेगावमध्ये एक सेंटर आहे. ओके. त्याच्या व्यतिरिक्त आपले स्टुडंट्स आहेत ते मुंबई झालं, त्याच्यानंतर रायपूर, इवन दो नागपूरमध्येही आता एक विद्यार्थी आहे, छान प्रॅक्टिस करत आहे. तर असे विद्यार्थी पण आपले प्रॅक्टिस करतायत. मुंबईमध्ये एक 2 ठिकाणी आहे, नवी मुंबई आणि वेस्टर्न साईडला. तर तिथेही आपण पेशंट रिकमेंड करत असतो. तर या पद्धतीने काही फ्रँचायझीज आहेत आणि काही ब्रँचेस स्वतः आम्ही हँडल करतोय. या पद्धतीने चालू आहे आणि सोबत सोबत या थेरपीला तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवायचं आपल्याला, किंवा जे खेड्यापाड्यावरती तळागाळात जे काम करताय आज पण ट्रेडिशनल हिलिंग थेरपी ज्यांच्यामुळे टिकून आहे, अशा लोकांना आपल्याला एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करायचा आहे आणि एक सायंटिफिक वेनी आपल्याला त्यांना साऊंड करायचं आहे, जेणेकरून ते मॅनिप्युलेशन टेक्निक्स तर करतीलच, पण सोबत सोबत काही कॅज्युअलिटी किंवा इंजुरीज पेशंटला होता कामा नाही. तर त्याच्यासाठी रिपोर्ट रिडिंग आहे, MRI रिडिंग आहे, काय कोणते वर्ड्स आले तर आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही हे समजणं जास्त गरजेचं आहे. तर ट्रेडिशनल प्रॅक्टिस करणारे जे आहेत किंवा नॉर्मली जे पण प्रॅक्टिस करतात, कुठेतरी आपण क्लास करून येतो आणि पेशंटचे स्पाइन मोबिलाइज करतो आपण, त्याच्यामध्ये रिस्क इन्व्हॉल्व असते. सर्वायकल मॅनिप्युलेट करतो तेव्हा एकदम हाय रिस्क असते. पण त्याचे चान्सेस समजा 1000तून 1 असेल, पण देव ना करो ते हो. यासाठी आपल्याला एज्युकेट होणं खूप गरजेचं आहे आणि कुठे जर्क द्यायचा आहे आणि कुठे मोबिलाइज करायचंय हा डिफरन्स आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. इंटरनेटवर आपण जे बघतो तर तिथे जर्क दिला जातो, साऊंड येतो, त्यातले बरेचसे व्हिडिओज हे एडिटेड असतात. प्रत्येक जर्कला तुम्हाला साऊंड येईल असं गरजेचं नाही आणि तो पण एवढा जास्त येईल आणि साऊंड आला म्हणजेच ट्रीटमेंट झाली असंही नाही. तर हे काही कन्सेप्ट पण आपण समजून घेऊया. आणि जे काही आपण बघतोय युट्यूबला किंवा जिथे तुम्ही माझे व्हिडिओ तुम्ही बघत असाल, तर ह्या सर्व प्रोसिजर्स ज्या आहेत त्या तुम्हाला शिकायलाही मिळणार आहेत आणि स्वतःवरती एक्सपिरियन्सही करायला आपल्या वर्कशॉपमध्ये मिळणार आहे. आणि आपण जो वर्कशॉप कंडक्ट करतो तो होलिस्टिक हिलिंगचा अप्रोच त्याच्या मागे असतो. म्हणजे आपल्याला फक्त टेम्पररी पेन मॅनेजमेंट किंवा जस्ट जनरली आवाज आला तर रिलॅक्स वाटतच ना, बरोबर? तर पेशंटला छान वाटतं तेव्हा. पण टेम्पररी काम न करता आपल्याला रूट कॉज आयडेंटिफाय करायला शिकायचं की एक्झॅक्टली हा प्रॉब्लेम झाला कशामुळे. आणि ही जी चेन आहे, कायनेटिक चेन जी आहे आपल्या मस्क्युलो स्केलेटल सिस्टमची, त्याच्यामध्ये मसल चेन पण आहे, बाकी स्केलेटल सिस्टमची पण चेन आहे, ही कुठून कशी डिस्टर्ब झालेली आहे, ह्या जर रूट कॉज आपण परफेक्ट आयडेंटिफाय करून त्याला जर ट्रीट केलं तर खऱ्या अर्थाने आपण त्याला बॅक टू नेचर आणतोय असं आपण म्हणू शकतो. आणि या केसमध्ये बरेचसे काही पेशंट असतात, त्यांना अॅक्यूट लेवलला असतं, काहींचे क्रॉनिक प्रॉब्लेम असतात, जुने असतात आणि त्यांना ऑपरेशन सजेस्ट केलेलं असतं. जसं मणक्याचं गादी सरकली आपण बोलतो, गादी सरकली म्हणजे काय, खरंच गादी सरकते का, खरंच गादी बाहेर येऊ शकते का, ती फिक्स आहे का ती मुव्हेबल आहे, तर हे सगळं समजून घ्यायचं आपल्याला. मग या केसमध्ये काय केलं पाहिजे, खरंच ऑपरेशनची गरज आहे का. गुडघ्याचं ऑपरेशन बऱ्याच जणांना सांगितलेलं असतं,
पण ऑपरेशन करून शेवटी काय आहे? शेवटी त्यांच्या मुवमेंट ज्या रेस्ट्रिक्ट आहे त्या रेस्ट्रिक्ट राहणारच आहे. पण मग प्रत्येक सजेशनला ऑपरेशनची गरज आहे का? बरोबर. तर आपण विदाऊट ऑपरेशन पण हे कॉस्ट ट्रीट करू शकतो आणि बऱ्यापैकी आपण ते करतोय. बरेचसे पेशंट आपण मागील जवळजवळ 1.5 वर्षामध्ये 100 पेक्षाही जास्त ऑपरेशन्स आपण टाळलेले आहेत. त्याच्यात काही गुडघ्याचे आहे, मणक्याचे ऑपरेशन्स आहेत. ओके. सो हे सगळे आउटकम्स आहेत. आणि काही कंडिशन मध्ये जसं लिगामेंट टियर आहे, कम्प्लीट टियर आहे, अशा केसमध्ये नॉमिनल ऑपरेशनची गरज पण असते. पण मग ते कळणंही गरजेचं आहे ना, तो रिपोर्ट रीड करता येणं गरजेचं आहे. सो या पण गोष्टी आपण कव्हर करतो याच्यामध्ये. आणि मॅनिप्युलेशनच्या टेक्निक्स पूर्ण बॉडीच्या म्हणजे अगदी डोक्यापासून ते पायापर्यंत सर्व टेक्निक्स आपण लोअर लिम, अपर लिम, स्पाइन या सर्व कव्हर करतो. सायंटिफिक वेनी तुम्हाला समजवतो पण की आपण जर थर्स दिले तर ऍक्च्युअल आतमध्ये काय आपल्याला अचीव्ह करायचं आहे किंवा काय गोष्ट घडते आहे. तर याच्यामध्ये काय असतं, बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऍड बघत असाल की आम्ही 100 स्टेप शिकवू, आम्ही 110 स्टेप शिकवू, हे सगळं चालू असतं. बरोबर. पण स्टेप्सची काउंट वाढवून काय फायदा आहे का? तुम्हाला जर आयडेंटिफाय करता आलं की प्रॉब्लेम एक्झॅक्टली काय आहे आणि त्याला ट्रीट करण्यासाठी मला आतमध्ये काय मोबिलायझेशन अचीव्ह करायचं आहे, हे जर आपल्याला कळलं तर आपण आपल्या पद्धतीने त्या पेशंटच्या हिशोबाने स्टेप्स ज्या आहेत त्या इनोव्हेट करू शकतो किंवा मॅनेज करू शकतो. ओके. सो हा कन्सेप्ट जर अंडरस्टँड झाला तर मग स्टेप्सची काउंट हे काही मॅटर करणार नाही. तुम्ही ऍज पर द कंडिशन तुम्ही तशा हिशोबाने मोबिलाइज करायला शिकाल. तर आपण कन्सेप्टवर काम करतो. त्याच्यानंतर मला मॅनिप्युलेशन तर जमलं, मी अलाइन करायला जमलं मला. अँकल जॉईंट आहे, नी आहे, स्पाइन आहे, अलाइनमेंट जमली. पण आता मी जर अलाइनमेंट केली एखाद्या बॉडीची तर ती अलाइनमेंट टिकून राहणार का? जर त्याच्या आजूबाजूच्या मसलला मी प्रॉपर टोनिंग दिली नाही किंवा स्ट्रेंथनिंग दिली नाही तर ती अलाइनमेंट टिकून राहील का? डेफिनेटली नाही. बरोबर. तर पुन्हा काही दिवसांनी पेशंटला काय होईल की परत तोच प्रॉब्लेम होणार, कारण त्या मसलला जो टोन आलेला आहे ते मसल काय करणार, परत पुल करणार त्याला, परत त्याच्या पहिल्या अनाटॉमी मध्ये आणण्याचा प्रयत्न करणार. एवढा नाही होणार पण ऍटलिस्ट 40-50% पुन्हा मग पेशंटला तो त्रास होणार. मग त्यासाठी आपल्याला फक्त हाडं वाजवून होणार आहे का? हाडं तर नावे पण वाजवतो. बरोबर. आपल्याला हिलर व्हायचं तर आपल्याला त्याच्याशी निगडीत जे काही पेरिफेरल मसल आहेत त्याच्यावर पण काम करणं गरजेचं आहे. ओके. तर त्याच्यासाठी काय टेक्निक्स आहेत, तर मसल टोनिंगच्या किंवा मायोफेशियल रिलीज, फेशिया जो बनतो मसलचा, जसं आपण रबर बँडचं उदाहरण तुम्ही बघितलं असेल की बरेच दिवस एका डबीमध्ये ठेवले की कसे ते फ्यूज होऊन जातात. बरोबर. त्याच पद्धतीने मसलचं फ्युजन व्हायला लागतं. कधी कधी एखाद्या मसलचा कंटिन्यू वापर असतो आणि एखाद्या मसलचा अजिबातच वापर नसतो. आपलं लाईफस्टाईलच तसं झालेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं, हा फेशिया बनायला लागतो. आणि हा फेशिया रिलीज करणं खूप गरजेचं आहे. मग याची फेशियल चेन आयडेंटिफाय करणं, तो रिलीज करणं. तर ऍक्च्युअल तो रिलीज केल्यानंतर मग तुम्ही जर मोबिलाइज केलं तर ते मोबिलायझेशन हे टिकून राहतं. ओके. आणि त्याच्यानंतर मग त्या मसलला स्ट्रेंथनिंग देण्यासाठी आपण काही एक्सरसाइजेस पेशंटला देणं गरजेचं आहे, स्ट्रेचिंग देणं गरजेचं आहे. मग त्या एक्सरसाइजेस काय द्यायचा याचे प्रोटोकॉल्स पण तुम्हाला शिकवले जातात आणि प्रॉपर या सगळ्या प्रोटोकॉल्सचे व्हिडिओ बनवून तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. सर, ओके. म्हणजे जेणेकरून जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करतात तेव्हा हे व्हिडिओज तुम्हाला गाईड करतात. त्याच्या सोबत सोबतच आपण काय करतो की तुम्हाला एक मेंटॉर पण देतो आपण, की प्रत्येकाला जेव्हा आपण ट्रेनिंग घेतो तेव्हा तर प्रत्येक 5 विद्यार्थ्यांमागे एक मेंटॉर असतो आणि एक बेड असतो. त्याला प्रॅक्टिस करताना ते तुम्हाला मॅन्युअली गाईड करतात की पोझिशन काय हवी, तुमचं पोझिशन बरोबर आहे की नाही, कशी पाहिजे. आणि त्या सर्व स्टेप्स तुमच्याकडून कमीत कमी तुम्ही ग्रुपमध्ये जेव्हा प्रॅक्टिस करतात 10 ते 15 वेळा एक स्टेप तुमच्याकडून करून घेतली जाते आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला शेअर केलेला असतो. म्हणजे जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट करतात ऍक्च्युअल पेशंटवर तेव्हा ते ऑटोमॅटिकली रिकॉल व्हायला लागतात. सोबत सोबत आपण काही प्रोटोकॉल डेव्हलप केलेले असतात की सियाटिकासाठी काय प्रोटोकॉल, पेशंट आला तर त्याचं पोस्चर अनालिसिस कसं करायचं. बरोबर. की त्याचं पोस्चर बघूनच तुम्हाला कळलं पाहिजे की पेशंटला कुठे कुठे प्रॉब्लेम आहे. पेशंटनी सांगायच्या आधीच म्हणजे ही गोष्ट जर तुम्हाला आली तर पेशंटचा तिथेच सायकोलॉजिकली पेशंट हा तिथेच स्ट्रीट झालेला असतो तुमचा, त्याला कॉन्फिडन्स येतो आणि मॅनिप्युलेशनला तो बॉडी आपल्याला रिलीज ठेवतो कारण त्याला कॉन्फिडन्स आलेला असतो. सो अजून चांगल्या पद्धतीने आपण त्याला ट्रीटमेंट देऊ शकतोय. ठीक आहे. सो हा एक विषय झाला. मग पोस्चर अनालिसिस मध्ये काय 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 कंडिशन आल्या तर आपल्याला समजायचं तर सियाटिका आहे किंवा फ्रोझन शोल्डर आहे किंवा स्पॉन्डिलोसिस आहे, कोणत्या कोणत्या एरियामध्ये त्याला पेन होत आहे, हे आपण जेव्हा त्याला सांगतो आणि नंतर मग
त्याच्यानंतर पुढे ट्रीटमेंट काय करायची, की जसं आपला फ्रोझन शोल्डरचा पेशंट आला माझ्याकडे, तर शोल्डरला आपल्याला जर त्याची मुवमेंटच नाहीये ना, समजा शोल्डरची मुवमेंट माझी एवढी जाते पण फ्रोझन शोल्डरच्या पेशंटची एवढीच मुवमेंट जाते, मग या केसला तुम्ही मॅनिप्युलेशन कसं करणार, त्याला नाही करू शकत. फ्रोझन शोल्डरच्या केसमध्ये कायरोप्रॅक्टिक चालणारच नाही तुमचं, बरोबर. एम आय ऑडिबल? Yes, sir, you are audible. येस येस, ओके. Yes, sir, you are audible. Yeah. Sir, yes, sir. अविनाश सर, तुम्हाला को होस्ट करतो, तर ज्यांचे मेसेज येत आहेत ना त्यांना फक्त टाका, त्यांनी ऑडिओ कनेक्ट नाही केलेला, 2-3 मेसेज आले, ठीक आहे. आणि जे जिथून आवाज येईल त्यांना अनम्यूट पण करा. ओके, सो फ्रोजन शोल्डर के केस में हम मैनिपुलेशन तो नहीं कर सकते ना, तो ये केस में क्या करना पड़ेगा, पहले तो शोल्डर का एक कॉम्प्लेक्स जॉइंट है, शोल्डर उसका मस्कुलर एनाटॉमी भी कॉम्प्लेक्स है, तो मसल हमें रिलीज करना जरूरी है, करेक्ट. तो मसल रिलीज करने के लिए क्या प्रोटोकॉल है, कैसे क्या स्टेप्स है, क्या टूल्स हम यूज कर सकते हैं, ये सब उसमें आता है. तो उसका एक प्रोटोकॉल रेडी, जब मैं आपके सामने कोई पेशेंट ट्रीट करता हूँ या फिर वो मैं परफॉर्म करके बताता हूँ और उसका जब वीडियो बन जाता है, तो वो पूरा फ्रोजन शोल्डर का प्रोटोकॉल आपके पास आ गया. जब आप प्रैक्टिस कर रहे हैं तो कंसेप्ट तो अंडरस्टैंड है, बट जब वो 10 मिनट का वीडियो देख के फिर आप साथ में पेशेंट को ट्रीट करेंगे तो ऑटोमेटिकली आपको रिजल्ट दिखेगा. ओके, और जो आपको सिखाएंगे उसके बाहर हम हमारे ओपीडी में कुछ नहीं करते. ओके, सो आपल्या ओपीडी मध्ये जे आपण करतो ना, तो इच अँड एव्हरी प्रोटोकॉल तुम्हाला आम्ही शिकवतो, की असं काही लपून ठेवत नाही, की आता या ट्रेनिंगला हे शिकलोय तर मग बाकीच्यासाठी तुम्ही पुढची ट्रेनिंग अटेंड करा. तर असं काही इथे फंडा नाहीये. जेवढेही आम्ही आमच्या ओपीडी मध्ये परफॉर्म करतो सर्व आम्ही तुम्हाला तिथे शिकवतो, डिलिव्हर करतो, रेकॉर्डेड फॉर्म मध्ये प्रोव्हाइड करतो, आणि इवन दो लाईव्ह पेशंट सुद्धा आम्ही तुमच्या समोर तिथे घेत असतो. ठीक आहे, सो लाईव्ह पेशंटवर तो रिझल्ट बघून तुम्ही म्हणता की सर हे तर तुम्ही शिकवल्यापैकीच तुम्ही केलंय आणि हे तर आम्हीही करू शकतो, तरी पण एवढा छान रिझल्ट येतो. हे बघितल्यावर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल, तुम्ही एकमेकांवर प्रॅक्टिस कराल तेव्हाही तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. आणि सर्वात महत्वाचं, आपण सेफ आणि इनडायरेक्ट टेक्निक आपण स्वतः डेव्हलप केलेले आहेत. म्हणजे एवढ्या ज्या मागच्या काही वर्षात प्रॅक्टिस करून आपण स्वतः काही टेक्निक्स ज्या आहेत त्या तुम्हाला इझी टू लर्न पण असतील आणि सेफ असतील अशा टेक्निक्स आपण डेव्हलप केल्यात. सो त्या टेक्निक तेवढ्याच इफेक्टिव्ह आहे, इवन दो डायरेक्ट मॅनिप्युलेशन पेक्षाही त्या इनडायरेक्ट टेक्निक जास्त इफेक्टिव्ह आहेत. त्या टेक्निक्स तुम्हाला बाकी कुठेच शिकायला मिळणार नाही, त्या इथेच बघायला मिळतील, कारण त्या कस्टमाइज डेव्हलप केल्या गेलेल्या आहेत आमच्या एक्सपिरियन्सने. ओके, सो त्याच्यामध्ये काय होतं, तुमची प्रॅक्टिस पण सेफ होते आणि रिझल्ट पण खूप छान पद्धतीने पेशंटला देता येतो आपल्याला. खूप जास्त मोबिलाइज किंवा पेशंटला खूप जास्त ट्विस्ट करायचं किंवा हलवण्याची गरज नसते त्याच्यामध्ये. इवन दो एखाद्याचा मानेला त्रास आहे सर्वायकलला आणि तो हात लावू देत नाही किंवा आपल्याला मॅनिप्युलेशन नाही करायचं मानेचं, बरोबर, ऑस्टिओपोरोटिक पेशंट आहे किंवा खूपच एजेड पेशंट आहे, तर अशा पेशंटच्या फूटला पण मोबिलाइज करून तुम्ही त्याचं नेक जी आहे ती अलाइन करू शकताय. मग हे कसं, तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे बघायला मिळतील. खूप अमेझिंग एक्सपिरियन्स राहील तुमचा, नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतील. आणि पुढे विचार केला आपण तर याच्यात करिअर तर खूपच छान आहे. करिअरचा विचार केला तर आज घराघरामध्ये पेशंट आहे, इथे कस्टमर्सची तर तुम्हाला अजिबात कमी नाहीये. प्रत्येक घरात तुम्हाला पेशंट मिळणार आहे. कोणाचा खांदा दुखतोय, कोणाचा कंबर दुखतोय, कोणाचा हिप जॉईंटचा प्रॉब्लेम आहे, कोणाचा नी प्रॉब्लेम आहे, हे पेशंट तुम्हाला ऑलवेज मिळत राहतील. इवन दो त्याच्यापेक्षाही बेटर म्हणजे जे हेल्थ कॉन्शियस लोक आहेत, जसं जिमला जाणारे आहेत रेग्युलरली, स्पोर्ट्स पर्सन आहेत, बरोबर, योगाला जाणारे आहेत, तर हे जे लोक आहेत ना, हे पण आता अवेअरनेस त्यांना येत चाललाय की बोन सेटिंग किंवा कायरोप्रॅक्टिक या सगळ्या गोष्टी किती गरजेच्या आहेत. म्हणजे पहिले लोक लगेच काही झालं तर मेडिकलमध्ये गोळी घ्यायला पडायचे, पण आज जो सुशिक्षित क्लास आहे तो कुठेतरी या अल्टरनेटिव्ह थेरपीकडे येण्याचा आज प्रयत्न करतो. तर ते कस्टमर्स पण तुम्हाला मिळतील. आता माझ्या ओपीडीचं तुम्ही म्हणाल तर ज्या ओपीडीत मी आज बसून बोलतोय या ओपीडीचे जवळजवळ 150 कस्टमर्स असे असतील जे एव्हरी मंथ येऊन आपली पूर्ण बॉडी अलाइन करून घेतात आणि पूर्ण मसल सिस्टम जी आहे ती रिलीज करून घेतात. त्यांचा आम्ही 2500 एका सिटिंगचे घेतो आणि यांना काही त्रास नाहीये, पण त्यांना फिट अँड फाईन राहायचं, बरोबर. आणि ते आम्ही त्यांना ऑप्शन पण दिलाय की तुम्हाला योगाला जायला जमत नाही, जिमला जायला जमत नाही,
तर तुम्ही फक्त महिन्यातून एक सेटिंग करा. जसं कारचं अलाइनमेंट आपण करतो तसं बॉडीची करत राहा. तुमची बॉडी ठणठणीत राहणार सर्व जॉईंट, आणि लाईफ लॉंग ते तुमच्या सोबत चालतील. तर खूप छान रिझल्ट आहे लोकांना. लोक फॅमिली पॅकेजेस पण घेत आहे. म्हणजे या टॅक्टिक्स पण तुम्ही वापरू शकता. हे सगळं मी तुम्हाला गाईड करणार. त्याच्यामध्ये फक्त ट्रीटमेंट नाही तर पैसा पण येणं गरजेचं आहे ना आपल्याला. बरोबर. सो याच्यावर पण आपली लाईफस्टाईल कशी आहे, आपलं सेंटर कसं आहे, हे जेव्हा पेशंट येऊन बघतो, तेव्हा मग आपण कुठेतरी ॲलोपॅथी प्रॅक्टिशनरशी कम्पीट कधी करू शकू, की त्या लेवलचं स्टँडर्ड आपल्याला दिसणं गरजेचं आहे. मग त्यासाठी पहिले आपल्याला रिझल्ट डिलिव्हर करणं, त्याच्यानंतर चार्जेस किती ठेवायचे. आज एका मसाज थेरपिस्टकडे कोणत्या दृष्टीने बघितलं जातं, तर मग हा टॅग आपल्याला बदलता येईल का? बरोबर. आपण पण शेवटी मसाजच करणार आहे, पण त्याला आपण मायोफेशियल रिलीज म्हणतो, किंवा आपण एक टेक्निकल मसाज करतो. बरोबर. आतमध्ये मसलची अॅनाटॉमी कशी आहे हे समजून आपण मसाज करतो. मग हे लोकांपर्यंत डिलिव्हर कसं करायचं, कोणते शब्द नाही वापरायचे स्वतःच्या डिस्क्रिप्शन मध्ये, कोणते वापरायचे, बोर्ड कसा लावायचा, कोणत्या गोष्टी टाकायच्या, कोणत्या इमेजेस टाकायच्या, काउन्सिलिंग कशी करायची, कन्सर्न फॉर्म घेणं गरजेचं आहे. पेशंट आल्यानंतर त्याचा कन्सर्न घेणं गरजेचं आहे. मग तो कन्सर्न कसा घ्यायचा, कन्सर्न घेताना अं, कोणत्या गोष्टी त्या फॉर्म मध्ये आल्या पाहिजेत, किंवा पेशंट काय प्रश्न तुम्हाला विचारू शकतो, ओके, कन्सर्न फॉर्म घेताना, मग त्याला आपण कसं ऍड्रेस करू शकतो. तर या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यात घेणार आहे. असा सर्व तो प्रवास असणार आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये मेडिकोज असतील, नॉन मेडिकोज असतील, तरी दोघांनाही सेमच ट्रेनिंग असणार आहे. फक्त जे आहे की काही गोष्टी मेडिकोज साठी या अलाव असतील, आणि काही गोष्टी या नॉन मेडिकोज साठी डिनाय असतील. त्याला रेड फ्लॅग म्हणतो आपण. तर मग त्या कोणत्या कोणत्या केसेस आहे या प्रॉपरली आम्ही तुम्हाला समजवतो, की बाबा जे मेडिकोज आहेत, डॉक्टर्स आहेत, फिजिओथेरपिस्ट आहेत, ते 100 पैकी 95 पेशंट करू शकतात. पण जे नॉन मेडिकोज आहेत ते 100 पैकी 95 नाही पण 90 पेशंट करू शकताय ना. बरोबर. वरचे 10 पेशंट आपले नाहीयेत. ओके. एवढं जरी केलं तरी तुम्हाला भरपूर स्कोप आहे. ठीक आहे. आणि याच्यात असतं म्हणजे महत्वाचं तुमची इन्व्हॉल्वमेंट. ट्रेनिंग मध्ये तुम्ही किती इन्व्हॉल्वमेंट शो करता, किती प्रॉपरली तुम्ही समजून घेता, आणि किती डेडिकेशन तुम्ही ते 3 दिवस देतात. त्याच्यावर डिपेंड आहे की चौथ्या दिवशी तुम्ही घरी जाऊन कसं परफॉर्म करता. आता एक प्रश्न येतो, सर 3 दिवसात आम्ही शिकणार का? एवढ्या टेक्निक्स आहेत, बरोबर, आम्हाला 3 दिवसात कळणार का? तर पहिले तर सांगतो की आता 12 बॅचेस आपल्या झाल्या, इथेराबी बॅच आहे, आणि जवळजवळ आता 350 पेक्षाही जास्त स्टुडंट्सला आपण ट्रेन केलेला आहे. तर तो एक अनुभव आम्हाला आता आलेला आहे. बरोबर. आणि छानपैकी सगळे काम करत आहे. 3 दिवसामध्ये आम्ही सर्वच कव्हर करतो, हँड्स ऑन सर्व करूनच घेतो तुमच्याकडून. रेकॉर्डेड फॉर्म मध्ये पण तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. आता घरी गेल्यानंतर काय होतं, अं, जेव्हा पेशंट समोर येतो तेव्हा कन्फ्युजन होतं की नक्की करायचं काय. त्यासाठी रेडी प्रोटोकॉल्स दिलेत, तुम्ही ते फॉलो करू शकता. किंवा प्रायमरी ट्रीटमेंट काय द्यायची पेशंटला, जर तुम्हाला एखादा पेशंट अनालाइज नाही करता येते, किंवा तो रेड रेड फ्लॅग आहे, कॉन्ट्रा इंडिकेशन आहे, तर त्याला प्रायमरी ट्रीटमेंट तुम्ही पहिल्या सिटिंगला काय देऊ शकता. काय स्टेप्स आहेत ज्या सेफ आहेत, ज्या तुम्ही त्याला करू शकता. म्हणजे त्याला एक ते फील पण मिळणार मून सेटिंगचा, आणि त्याचं मसल रिलीज आपण करून देणार. मग त्याचं पेन मॅनेजमेंट पहिल्या सिटिंगला करायचं आपल्याला, पेशंट खुश होणार. आणि मग त्याला 3 दिवसानंतर दुसऱ्या सिटिंगला जेव्हा बोलवणार, तेव्हा त्या मधल्या 3 दिवसामध्ये तुम्ही माझ्याशी म्हणा, किंवा आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर क्वेरी रेज करू शकता. आपले मेंटॉर्स आहेत त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बरोबर. आणि मग त्या व्यक्तीसाठी किंवा त्याचे रिपोर्ट शेअर करून त्याच्यावर गायडन्स घेऊन तुम्ही प्रोटोकॉल डिसाईड करा. आणि मग तिसऱ्या दिवशी तो गायडेड प्रोटोकॉल त्याच्यावरती तुम्ही अप्लाय करा. ओके. किंवा इव्हन दो एखादी केस रेफर करायची असेल तर कुठे रेफर करायची, काय करायचं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील. आता याच्यात काही तुम्हाला वेगळं नाही करायचं, सर्व इन्ग्रेडियंट्स आम्ही तुम्हाला देणार आहे. बरोबर. म्हणजे मसाले सर्व देणार आहे. पण कोणत्या मसाला कुठे वापरायचा आहे, त्याचा टायमिंग काय असणार आहे, याच्यावरून ठरतं की कोणता पदार्थ आपण बनवतोय, किंवा त्याची चव काय असू शकते. म्हणजे काय आहे की प्रॉब्लेम्स तेच आहे, किंवा प्रॉब्लेम जो काही असेल, स्टेप त्याच आहेत, जे काही तुम्ही 3 दिवसात शिकले त्याच्या बाहेर तुम्हाला काहीच नाही करायचंय. पण कोणती गोष्ट कधी करायची, कधी नाही करायची, कोणत्या गोष्टीनंतर कोणती वापरायची, हे तुम्हाला 3 दिवसामध्ये कन्सेप्ट कळेलच. नाही कळला तरी स्टेप बाय स्टेप तुम्हाला ते आम्ही गाईड करत राहू. तर 3 दिवसानंतर आपली जर्नी संपत नाही, तर ऍक्च्युअल आपली जर्नी स्टार्ट होते लर्निंग. आणि आपण काय करतो की एव्हरी अल्टरनेट वीक किंवा एव्हरी वीक किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण ऑलवेज ऍक्टिव्ह असतो. आणि ऍटलिस्ट एव्हरी अल्टरनेट वीक मी 2 तासाची झूम मीटिंग जी आहे ते विद्यार्थ्यांसाठी आपण कनेक्ट करतो. तेव्हा सर्व मेंटर्स पण कनेक्ट असतात, आम्ही कनेक्ट असतो. त्यात जे काही व्हॉट्सअपवरती रिपोर्ट शेअर केले गेलेले आहेत त्याच्यावर पुन्हा एकदा रिव्हिजन होते, म्हणजे बाकी विद्यार्थ्यांना पण त्याचा फायदा होतो. त्यांना ते केस समजून घेता येते. काही स्टेप्स तुम्हाला समजल्या नसतील
तर त्या लाईव्ह करून दाखवणं किंवा मग त्याचा पहिलेच क्वेरी जनरेटेड असेल तर तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये ती पाठवणं आणि एक्सप्लेन करणं. सो या सपोर्ट सेशन मधून तुम्ही बरंच काही शिकत असता. अजून एक ऍडव्हान्टेज आहे की आपण एक टेलिग्राम चॅनल बनवतो. टेलिग्राम वरती आपण काय करतो, तिथे चॅटिंग नाही होत, तिथे फक्त ट्रेनिंग मटेरियलचा ऍक्सेस असतो तुम्हाला. तर जे काय नवीन नवीन गोष्टी आम्ही शिकत जातो किंवा जे काय मटेरियल आम्ही स्टडी करत जातो ते आम्ही तिथे शेअर करत जातो. तुम्ही ते लर्न करू शकता. ज्याला जेवढी शिकण्याची इच्छा असेल तेवढं त्याला ऍडव्हान्स मटेरियल आपण तिथे प्रोव्हाइड केलं जातं. आणि प्लस त्याच्यामध्ये तुमचे ट्रेनिंगचे सर्व व्हिडिओज आणि सर्व ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स हे पण तुम्हाला तिथे ऑलवेज अवेलेबल असतात रेकॉर्डेड फॉर्म मध्ये बघण्यासाठी. सो त्या ग्रुपमध्ये तुम्ही कनेक्टेड असता. आणि सर्वात महत्वाचं की प्रॅक्टिस करताना जर तुम्हाला अशी सिच्युएशन आली की नाही आता मला म्हणजे गायडन्सची गरजच आहे आणि मी पेशंटला नाही पण नाही म्हणू शकत किंवा एक तुमच्या प्रेस्टिजचा इश्यू आहे, तर त्यावेळेला आम्ही तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ कॉल वरती पण कन्सल्टेशन प्रोव्हाइड करतो. सो एवढा सपोर्ट मी माझ्या विद्यार्थ्यांना दिलाय. याच्या मागचा उद्देश हाच आहे की प्रत्येक विद्यार्थी हा एक डिवाइन टच हिलिंग सेंटरचं रिफ्लेक्शन असणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांमध्ये आपल्याला 36 सेंटर्स ओपन करायचे जिथे डिवाइन टचचे विद्यार्थी काम करत आहेत. आणि हळूहळू जिल्हा स्तरावरून तालुका स्तरावर कसं जातील हे आपलं टार्गेट असतं. बरोबर. सो आपल्या असं नाहीये की एक ट्रेनिंग झाली की मग परत ट्रेनिंगचा परत पैसा काढा, रेकॉर्डिंग पाहिजेत का मग अजून 10,000 रुपये द्या. म्हणजे हे सर्व नाही करायचं. 3 दिवसामध्ये असं तुम्हाला तयार करायचंय की तुम्ही नेसेसरी अँड सफिशियंट रिझल्ट डिलिव्हर करू शकताय. नाही 100% पण ऍटलीस्ट 90% पॉप्युलेशनला तरी तुम्ही रिझल्ट ओरिएंटेड प्रॅक्टिस देऊ शकताय. ओके. आणि मग इथूनच आपलं काम होणार. कोणी चांगलं काम करतोय, चांगला इंटरेस्ट शो करतोय, तर आपण त्याला ट्रेनिंग मध्ये पार्टिसिपेट करण्याचा ऑफर करतो. ट्रेनिंग मध्ये मेंटर म्हणून त्याला बोलवतो. आपले हेल्थ कॅम्प होत असतात वेगवेगळ्या भागामध्ये. बऱ्याचशा ओल्ड एज होम मध्ये आम्ही हेल्थ कॅम्प घेतो किंवा काही अशा ऑर्गनायझेशन असतील तिथे घेतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हाइट केलं जातं. सो या पद्धतीने आम्हीच तुम्हाला तयार करतो. एक ट्रेनिंग मेंटर पण बनवतो आणि एक प्रॉपर हीलर पण डेव्हलप करतो. आणि नंतर मग तुम्हाला फ्रँचायझी पण ऑफर करतो जेव्हा आम्हाला कॉन्फिडन्स येतो. सो या पद्धतीने आपली जर्नी असते. सो इट्स डिपेंड ऑन यू की आफ्टर ट्रेनिंग तुम्ही त्याचं किती युटिलाइज करता, किती घरी जाऊन प्रॅक्टिस करता, किती क्वेरीज रेज करता आणि आम्हाला किती बिझी ठेवता. याच्यावर डिपेंड असणार आहे की तुम्ही पुढे किती परफॉर्म करतात. ओके. आणि एखादा क्रिटिकल पेशंट असलाच तर आम्ही आहेतच तुमच्या सपोर्टला. तुम्ही फर्स्ट सिटिंगला त्याला आमच्याकडे जरी पाठवलं आणि रेग्युलर फॉलोअप सिटिंगला आम्ही तुमच्याकडे तो आल्यानंतर काय करायचंय, काय प्रोटोकॉल राहणार ते तुम्हाला गाईड करू. या पद्धतीने पण आपण मिळून छानपैकी काम करू शकतो. बोन सेटिंगच्या व्यतिरिक्त पण आपण मायोफेशियल रिलीज, नंतर एक ISTM म्हणून टेक्निक असते. मेटल गॉशाने ते टूलनी ते मसल टोन केले जातात. स्पेशली ऍथलेटिक्स किंवा जिम ट्रेनर किंवा काही क्रॉनिक प्रॉब्लेम मध्ये त्याची गरज असते. सो हे पण कोर्सेस आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर पंचगव्य औषधीमध्ये कोणाला इंटरेस्ट असेल. आता माझा रिझल्ट का बरं एवढा आहे, तर माझी जी टॅगलाईन आहे ती आहे एक सिटिंग काफी. म्हणजे जिथे पेशंटला 8-8, 10-10 सिटिंग लागतात किंवा बोलवलं जातं, आपण काय करतो की लांबून माझ्याकडे समजा आता माझ्याकडे सुरतवरून पेशंट येतोय किंवा मुंबईवरून येतोय किंवा नागपूरवरून पेशंट आला, जालन्यावरून पेशंट आला, तर आपण काय करतो, तो पुन्हा पुन्हा नाही येऊ शकत ना. पण त्याला एकाच दिवशी आपण 4 तास त्याची ट्रीटमेंट चालते आणि त्याचा पूर्ण रूट कॉज मस्क्युलोस्केलेटल सिस्टम रिसेट करून त्याला आपण प्रॉपर एक्सरसाइज करून घेतो. एक्सरसाइजचे व्हिडिओ त्याला बनवून देतो. त्याच्यासोबत आलेल्या केअरटेकरला ते शिकवतो आणि मग त्याला पाठवतो आणि सोबत त्याला मी पंचगव्य औषधी माझी देतो. त्याच्याने मग त्याचं रिज्युनेशनचं काम होतं, पेन मॅनेजमेंटचं काम होतं, डिटॉक्स होते बॉडी. मग याच्याने काय होतं की होलिस्टिक रिझल्ट त्याला मिळतो आणि एका सिटिंगमध्येच पेशंटला रिलीफ येतो. अक्षरशः 2-2 महिन्यांनी पेशंट परत येतात. आम्हाला असं वाटतं की पेशंटला त्रास आहे का काय परत? तर तो सांगायला येतो की सर 2 महिने झाले मी वाट बघतोय की मला कधी त्रास होईल, कधी त्रास होईल, पण मला त्रासच झाला नाही. आणि तो थँक यू म्हणण्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन येतो. म्हणजे हे सगळे आमचे अनुभव आहेत. तर हे एका दिवसात आलं नाही, पण 3 वर्षात आज 5.5 ते 6,000 पेशंट झाले असतील. तर त्या सर्व एक्सपिरियन्समध्ये आणि ट्रेनिंग देत असल्यामुळे ही एक्सपर्टीज आम्हाला आली आणि तीच मी खाली डिलिव्हर करू शकलो माझ्या टीमला. म्हणजे आज कोणत्याही सेंटरला मी स्वतः जात नाही. तर माझेच या ट्रेनिंग मधून जे मला स्टुडंट्स मिळाले, त्यांनाच मी ते हँडओव्हर केलेले आहेत आणि खूप छान पद्धतीने ते काम करताय. आणि या पद्धतीने तुम्ही पण ग्रो अप करू शकता ना. ओके. सो हे सगळं आहे. आता ट्रेनिंगची फी जर म्हणू आपण, प्रेझेंटेशन माझ्याकडे आहे, पण आज मुद्दामून मी प्रेझेंटेशन लावलं नाही. ठीक आहे, आपल्याला डिस्कस करायचंय. ट्रेनिंगची फी जी आहे ती 35,000 आम्ही जेव्हा लॉन्च केली तेव्हा होती. आज ती फी जसं शक्य होईल तसं
फॅकल्टीला मॅनेज करत. इन्फ्रास्ट्रक्चर पहिले आम्हाला रेंटनी घ्यावं लागायचं. आता आपल्याकडे रामदास पवार सर, तुम्ही ऑडिओ कनेक्ट केलेला नाहीये. आता स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी झालेले आहे. टूल्स वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर हळूहळू जेवढं शक्य होईल आपण कॉस्टिंग कमी करतोय. तर आता आपण कॉस्टिंग त्याची 23,000 वर आणलेली आहे. त्याच्यामध्ये आपण 1 इयरचा गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड डिप्लोमा पण तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. हा डिप्लोमा का गरजेचा आहे? वेदर यू आर मेडिको और नॉन मेडिको, कोणीही असाल तरी तुम्हाला या डिप्लोमाचं सर्टिफिकेशन गरजेचं आहे. कारण आज जे स्पाइन मॅनिप्युलेशन आहे, ही जी गोष्ट आहे ना, ही इवन दो फिजिओथेरपिस्टला पण अलाउड नाही आहे करायला, अनटिल अँड अनलेस त्यांनी काही सर्टिफिकेशन्स जे फिजिओथेरपिस्ट साठी आहेत ते केलेले आहेत, किंवा ते कुठून केलेले हे पण खूप मॅटर करतं. मग त्याच्यामध्ये आज बरेचसे प्रायव्हेट एजन्सी आहे, सर्टिफिकेशन सांगतात, पण जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल काम करतात आणि जर काही प्रॉब्लेम होतो तर मग तेव्हा तुम्ही गोत्यात येतात. तर आता इथे आम्ही काय केलंय की डायरेक्ट BSS भारत सेवक समाज, जी सेंट्रल गव्हर्नमेंटची प्रोफेशनल कोर्ससाठी 1952 मध्ये डिझाईन झालेली जी ऑर्गनायझेशन आहे, त्यांच्यामध्येच आपण हा ट्रेडिशनल बोन सेटिंगचा 1 इयरचा डिप्लोमा आपण देतोय. आणि ज्याच्यात तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळतो, त्याच्या बेसिसवरती तुम्ही स्वतःचं एक थेरपी सेंटर स्टार्ट करू शकता. त्या सर्टिफिकेशनच्या बेसिसवर तुम्ही जॉब अप्लाय पण करू शकता आणि दॅट सर्टिफिकेशन इज व्हॅलिड इंटरनॅशनली. इवन दो मिडल ईस्ट मध्ये पण बरेचसे स्टुडंट्स त्या सर्टिफिकेशन थ्रू त्यांना विजा पण मिळतोय आणि प्लेस पण होत आहे. इवन दो आता वर्ल्ड स्किल काउन्सिल म्हणून पण ते लंडनला आता एक हेड क्वार्टर चालू केले त्यांनी. सो इंटरनॅशनली हे साऊंड असणार आहे. सो हे सर्टिफिकेट तुम्हाला मिळते, ते पण एवढ्या कमी कॉस्टिंग मध्ये मिळते. सो जवळजवळ निग्लिजिबलच कॉस्टिंग आहे, बरोबर. त्याच्यामध्ये फॅकल्टीज आल्या, सगळ्या गोष्टी आल्या, हे सगळं करून. सो 23,000 आपली कॉस्ट आहे. आणि त्यात पण जे वन टाइम पेमेंट करताय त्यांना अजून आम्ही डिस्काउंट मागच्या वेबिनारला केलेला, तर 21,500 आपण त्याची फी केली होती. ठीक आहे. सो मग काहींनी वेबिनार मध्ये वन टाइम पेमेंट केले, काहींना वन टाइम करायला जमले नाही, तर त्यांना आम्ही आज 5,000 रुपये पे करून दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत जरी पेमेंट केलं तरी त्यांना वन टाइम डिस्काउंट आपण पास ऑन केला होता. तर 21,500 अशी याची मिनिमम कॉस्टिंग येते विथ सर्टिफिकेशन. आता 1 वर्षाचं सर्टिफिकेशन तुम्हाला कसं मिळणार? पहिले तुम्हाला 3 दिवसाचा वर्कशॉप करायचा आहे. 3 दिवसाच्या वर्कशॉप नंतर तुम्ही घरी जाऊन प्रॅक्टिस करणार, तुमच्या जवळच्या लोकांवर करणार, किंवा पेशंट असेल का, कोणाची ओपीडी असेल त्याच्यावर प्रॅक्टिस करणार. सो मग तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहणार. काही व्हिडिओज आम्ही सांगणार तुम्हाला की लंबर रोलची टेक्निक आहे, त्याचा व्हिडिओ बनवून पाठवा. तर तुम्हाला तो बनवून पाठवायचा आहे की तुम्ही कसं करणार हे तुमचा मेंटॉर ऑब्झर्व करणार. सो मेंटॉर दरवेळी तुम्हाला अपडेट करत राहणार की तुमचं एक टेस्ट टाइप तो ऑलवेज घेत राहणार. आणि मग त्याच्यातून आम्हाला कळतं की कोण व्यक्ती कसा प्रॅक्टिस करते. मग तुम्ही झूम मीटिंगला कनेक्ट होता, काही ऍडव्हान्स मटेरियल जे आहेत किंवा ऍडव्हान्स काही केसेस आल्या त्याचे संदर्भ आम्ही तुम्हाला देत राहतो. तर 2 महिने ही सगळी प्रोसेस चालते. आणि मग त्याच्यानंतर तुमचे एक स्मॉल एक्झाम कंडक्ट केली जाते MCQ टाईप वरती. अशा 2 एक्झाम होतात तुमच्या. आणि मग आफ्टर 2 मंथ्स तुमचं डिप्लोमाचं सर्टिफिकेशन जे आहे ते तुम्हाला बाय कुरिअर तुमच्या ऍड्रेस वरती रिसिव्ह होतं. सो ही सगळी प्रोसेस असणार आहे. 1 वर्षाचा डिप्लोमा हा मेन्शन असणार आहे, पण तो फास्ट ट्रॅक मोड वरती आपण इथे कव्हर करून सर्व सिलेबस आणि प्रॅक्टिकल तुम्हाला विदिन 2 मंथ आपण अलॉट करतोय. ओके. सो हे फक्त वर्किंग प्रोफेशनल साठी आहे. जो फ्रेशर आहे एकदम आताच 12th सायन्स वगैरे झालंय, अशा विद्यार्थ्यांना कमीत कमी 6 मंथच्या ड्युरेशन साठी आमच्याकडे रेग्युलर ऍडमिशन घेणं गरजेचं असतं. याच्या व्यतिरिक्त आपल्या कॉलेजमध्ये डिप्लोमा इन नॅचरोपॅथी, डिप्लोमा इन फिजिओथेरपी आहे. इव्हन आता आपण BNOS चे पण ऍडमिशन चालू केलेले आहे. सो हे प्लॅटफॉर्म पण तुम्हाला आहे. डिप्लोमा इन पंचगव्य थेरपी आहे. पंचगव्यचं पण तुम्ही ट्रीटमेंट जर द्यायची तर तुम्हाला BSS चं सर्टिफिकेशन व्हॅलिड आहे. त्याच्या बेसिसवर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. असे बरेचसे कोर्सेस आहे, तर तेही तुम्हाला अपॉर्च्युनिटी आपण प्रोव्हाइड करू. ठीक आहे. आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी आहे? रजिस्ट्रेशन साठी तुम्हाला जो नंबर आलेला आहे 9930, किंवा मी आता चॅट मध्ये टाकतो, त्या नंबरवरती 5,000 पे करून त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे त्या नंबरला व्हॉट्सअपला, आणि सोबत तुमचं आधार कार्ड टाकायचं. ओके. तर तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल. ही प्रोसेस आहे. काही क्वेश्चन असतील विचारा. मी आता एक PPT स्टार्ट करतो. PPT मध्ये सगळे जे पॉइंट्स मी बोललो ते तुम्हाला शो करतो.
ओके, माईक अनम्यूट करू शकता तुम्ही. काही क्वेश्चन असतील विचारा. युट्यूब चॅनल कोणी कोणी व्हिजिट केलंय? युट्यूबवर माझे व्हिडिओ बघितले असे कोणी आहेत का? युट्यूब चॅनलचा व्हिडिओ एक लिंक टाकतो चॅटमध्ये. सर्वांनी चॅनलवर जायचंय. त्या चॅनलवरती ट्रेनिंगचे पण व्हिडिओज मी टाकलेले आहेत आणि ट्रीटमेंटचे पण आहेत. ते जरा गो थ्रू करायचे म्हणजे तुम्हाला कळेल कशा पद्धतीने आपला प्रोटोकॉल असतो, आपण कसं ट्रीटमेंट देतो पेशंटला. पीपीटी दिसते सर? ओके, सो हा आपला डिप्लोमा आहे. हे काही व्हॉट इज कायरोप्रॅक्टिक, ऍडजस्टमेंट म्हणजे काय हे थोडं नॉलेज देण्यासाठी आपण सेशन ठेवलेलं. बरेचसे मी कव्हर केलं याच्यामध्ये. ओके, नस दबली गेली म्हणजे नक्की काय होतं बघा. या पद्धतीने डिस्क जी आहे, एक्स्ट्रा प्रेशर या दोन वर्टिब्रावर क्रिएट झाल्यामुळे ही डिस्क बाहेर येते, जेली टाईप मटेरियल असतं आणि मग जाऊन ती या नर्वला जशी टच होते ती नर्व पेन करायला लागते. मग यासाठी काय करायला लागेल, जर ऑलरेडी जो भाग पेन मध्ये आहे, ज्याच्यावर ऑलरेडी जास्त प्रेशर आहे, त्यालाच आपण मोबिलाइज करत बसलोय, तर काय होईल, त्याच्यावरचं प्रेशर अजून वाढेल आणि पेन जे आहे ते अजून वाढेल, इंजुरीचे चान्सेस अजून वाढतील. बरोबर? तर मग मला काय करायचंय, तर त्या भागाला हात न लावता कोणत्या भागाची अलाइनमेंट बिघडली आहे किंवा जॉईंटची बिघडली आहे किंवा स्पाईनची बिघडली, ज्याच्यामुळे त्या L4 L5 वरती जास्त प्रेशर क्रिएट होत आहे, तर आपल्याला त्या पेरिफेरल सिस्टमला ट्रीट करायचंय. त्याला अलाइन केलं तर या भागावर येणारा प्रेशर हे रिलीज होईल आणि जेव्हा तो प्रेशर मध्ये असणारा भाग हा रिलीज होईल तेव्हा आपण त्याला मोबिलाइज करू शकतो. बरोबर? सो या पद्धतीने आपल्याला काम करायचंय. तर हे कन्सेप्ट आपण समजून घेऊ. बऱ्याचदा असं होतं की गुडघा दुखतोय ना, मग समोरचा बन सेटर काय करतो, डायरेक्ट गुडघ्यावरती काम करायला सुरुवात करतो. त्याला गोल गोल फिरवणार, जोरजोरात हलवणार, जर्क देणार आणि तो पेशंट अजून ओरडत राहणार. सो हे खरंच योग्य वाटतं का तुम्हाला? तर हे सगळं डीपली आपण त्याच्यामध्ये जाऊया. ठीक आहे. आणि पेशंटला चमत्कारच वाटतो तो, कारण तो म्हणतो सर तुम्ही गुडघ्याला हातच लावला नाही पण माझा गुडघा दुखायचा बंद झाला. तर आपण काय करतो, आपण त्याची सुरुवात लंबर पासून किंवा जसं असेल ते रूट कॉज आयडेंटिफाय करून पहिले मसल रिलीज करतो. मसल चेन रिलीज झाली की गुडघ्याला मोबिलिटी मिळते आणि त्याला जे जखडून ठेवलेलं आहे ती जखडण दूर झाली का ऑटोमॅटिकली तो स्मूथली वर्क करायला लागतो आणि पेन मॅनेजमेंट होऊन जातं. या सगळ्या गोष्टी आहेत, खूप मजेदार आहे काम करायला आणि इफेक्टिव्ह पण आहे. आता त्याच्यात बरेचसे आपण जेव्हा रेडिओलॉजी रिपोर्ट बघतो तेव्हा हर्निएटेड डिस्क असते, डिस्क बल्ज असते, डिस्क प्रोट्रुशन असतं, एक्सट्रुशन असतं. सो या काय गोष्टी आहेत कोणत्या, म्हणजे डिस्क बल्ज असेल तर ठीक आहे आपण करू शकतो. ओके, डिस्क प्रोट्रुशन आहे तर मग थोडी काळजी घ्यायची तुम्हाला. आणि डिस्क एक्सट्रुशन आहे म्हणजे काय, डिस्क फुटली आणि त्याच्यामधलं मटेरियल बाहेर आलं, मग या केसमध्ये तो एकदम रेड फ्लॅग मध्ये गेला. मग तेव्हा तुम्हाला काय करायचं, तेव्हा त्या भागावर काम न करता इनडायरेक्ट मॅनिप्युलेशन. सो हे सगळं आपण त्याच्यामध्ये बघणार आहे, तुम्हाला लिहून पण देणार आहे त्या सगळ्या गोष्टी. आणि आपलं पॅरामेडिकल कॉलेजशी संलग्न असल्यामुळे तिथे आपल्याला रेडिओलॉजी डिपार्टमेंटचे प्रोफेसरच अवेलेबल असणार आहे अॅनाटॉमी आणि रेडिओलॉजीचे लेक्चर्स घेण्यासाठी. तिथे तुम्हाला बरेचसे एक्सरेचे आणि एमआरआयचे डेमॉन्स्ट्रेशन पण मिळतील बघायला, केस स्टडीज बघायला मिळतील आणि आपण हे सगळं रिपोर्ट रिडिंग वगैरे त्याच्यात कव्हर करतो. फक्त तुम्हाला मस्क्युलोस्केलेटल प्रॉब्लेम असले तरच आपण बोन सेटिंग किंवा ऑस्टिओपॅथीचा वापर करू शकतो का? नाही. बाकी इतर पण जे तुमचे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे किंवा फिजिकल प्रॉब्लेम आहेत किंवा इंटरनल प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये पण आपलं कायरोप्रॅक्टिक किंवा बोन सेटिंग हे खूप इफेक्टिव्ह असतं. हे सर्व प्रॉब्लेम्स इथे मी मेन्शन केलेत. कोणाला पीडीएफ पाहिजे असेल तर त्याच नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा, तुम्हाला पीडीएफ पाठवून दिली जाईल. ठीक आहे. सो कायरोप्रॅक्टिकचे फायदे काय आहे, काय इम्प्रूव्ह होतं, काय डिक्रीज होतं हे तुमच्या समोर आहे. ठीक आहे. सो आता माझं लेक्चर ठेवलेलं आहे आता बँगलोरला 23 आणि 24 डिसेंबरला इंटरनॅशनल योगा समिट आहे. तर तिथे माझं प्रेझेंटेशन आहे. कशावरती आहे, मेंटल हेल्थ टू अचीव मेंटल हेल्थ विथ द हेल्प ऑफ कायरोप्रॅक्टिक. ओके, सो स्पायनल मॅनिप्युलेशन किंवा मोबिलायझेशन करून आपण एखाद्या मेंटल हेल्थच्या पेशंटला पण कशा पद्धतीने आपण ट्रीट करू शकतो किंवा काय फरक त्याच्यात येऊ शकतो, तर याच्यावर प्रेझेंटेशन आहे, त्याच्या केस स्टडीज मी तिथे दाखवणार आहे. तर याच्यामध्ये तेच आहे, एन्झायटी आहे किंवा खूप चिडचिड पण तुमचं झालेलं आहे, मायग्रेनचा त्रास एखाद्याला आहे, ऑटोमॅटिकली तो जर रिलीफ झाला
तर त्याचं ते वागण्या बोलण्यामध्ये फरक येतोच. या सगळ्या गोष्टी आहेत. हे बघा, एक सेकंड सेटिंग मध्ये, ही फर्स्ट सेटिंग होती तेव्हा ही अॅनाटॉमी होती. सेकंड सेटिंग मध्ये बघा स्पाइन आपण किती प्रॉपर कव्हर केलेलं आहे. हे आपल्या प्रिव्हियस बॅचचा फोटो आहे. आवर मिशन टू एम्पॉवर ट्रेडिशनल हिलिंग. अँड म्हणजे जो पण व्यक्ती ट्रेडिशनल हिलिंग साठी काम करतोय त्याला एम्पॉवर करायचंय, आणि या ट्रेडिशनल हिलिंगला पण एम्पॉवर करायचंय. कारण आपले इंडियनच टेक्निक आहे, पण आपण फॉरेनचे लोक करताय आणि त्यांना बघून आपण आज ते कॉपी करतोय, तर याच्या पेक्षा मोठं दुर्दैव नाही. सो या सगळ्या टेक्निक्सला परत एकदा एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करायचा आहे. आणि माझं मेन काम जे आहे ते गो संस्कृती निर्माण संघ, म्हणजे पूर्ण गो आधारित संस्कृती पुन्हा रिइस्टॅब्लिश करणं, या मिशनने मी काम करतोय. त्याचा एक भाग म्हणजे ट्रेडिशनल हिलिंग आहे. याच्या व्यतिरिक्त आपले गो आधारित कृषीमध्ये काम आहे, गो आधारित चिकित्सामध्ये काम आहे, ब्रिडिंग मध्ये काम आहे. सो हे पण सगळे काम आपण करत असतो. यू कॅन गेट पार्टिसिपेट. ज्यालाही शिकण्याची इच्छा आहे, ओके, तो प्रत्येक व्यक्ती याच्यात पार्टिसिपेट करू शकतो. ओके शक्ति मैम, कंडक्ट करेंगे इंग्लिश में भी, हिंदी में कंडक्ट करेंगे. सो अभी जब डाउट के लिए ओपन करेंगे तो फिर आप हिंदी में पूछे, मैं हिंदी में जवाब दूंगा. तो ये कोर्स है हमारा डिप्लोमा इन ट्रेडिशनल बोन सेटिंग बाय भारत सेवक समाज. बीएसएस इज a नेशनल डेवलपमेंट एजेंसी established in 1952 by प्लानिंग कमीशन गवर्नमेंट ऑफ इंडिया. और इसमें डिवाइन टच हीलिंग सेंटर इन्वॉल्व है. नासिक इंस्टीट्यूट ऑफ पैरामेडिकल साइंस के कोलैबोरेशन में और प्रीमाइसिस में हम ट्रेनिंग लेने वाले हैं. So this is the only paramedical science running the traditional bone setting course. Okay. ये बीएसएस का साइट है, आप जाके देख सकते हैं. यहाँ पे बीएसएस का जीआर भी आप पढ़ सकते हो, और बीएसएस का सर्टिफिकेशन और जीआर अगर आपने आपके सेंटर में लगा दिया है, तो कोई भी अगर आता है देखने के लिए, सो दे कैन चेक. इवन दो बीएसएस की वेबसाइट पे जाके आप आपका रजिस्ट्रेशन नंबर डालते हो तो भी आपके रिजल्ट वगैरह सब शो हो जाते हैं. तो ये तरीके का आपका सर्टिफिकेशन रहेगा, उस पर रजिस्ट्रेशन नंबर मेंशन रहेगा, कोर्स यहाँ पे मेंशन रहेगा. सो बिफोर डिप्लोमा वी हैव द 6 मंथ ड्यूरेशन सर्टिफिकेशन कोर्स. जिनका डिप्लोमा हुआ है नेचुरोपैथी का, उनके लिए हमने डिजाइन करवाया था. तो ये भी सर्टिफिकेशन वैलिड है. पर जैसे ही हमारा अभी डिप्लोमा अप्रूव हो गया, सो वी हैव स्टार्टेड टू प्रोवाइड अ डिप्लोमा फॉर 1 ईयर ड्यूरेशन कोर्स. तो उसका जो मिनिमम 50 सर्टिफिकेशन देना जरूरी होता है हमें पहले लॉट में. सो पिछले 2 बैच और आपका बैच, ये तीनों बैच का जो है सर्टिफिकेशन अभी आ जाएगा, तो वो भी हमें देखने मिलेगा. सर्टिफिकेशन विल बी द सेम. 6 मंथ में एक एग्जाम, ये तरीके से आपका 2 मार्कशीट रहेगा और एक सर्टिफिकेट आपको मिल जाएगा. So we are the Divine Touch and Nashik Institute of Paramedical Science and Naturopathy. We are the only who providing this kind of government recognized vocational course certification for bone setting. आज के डेट में क्या हो रहा है कि बोन सेटिंग बहुत लोग कर रहे हैं, बट कुछ एलिगेशंस आ रहे हैं या फिर कहीं से कंप्लेंट जा रही है, तो उनको सेंटर्स बंद करने पड़ रहे हैं या फिर वो प्रैक्टिस बंद करना पड़ रहा है. तो ये हमें नहीं होने देना था, बिकॉज जब आप करियर के पिक पे होते हो, लोगों में आपका माउथ पब्लिसिटी हो जाता है, और उसी टाइम पे फिर बाकी लोगों का बिजनेस जब आप सब आपकी वजह से सफर होने लगता है, तो आपके ऊपर ये चीजें आती है. तो ये ना हो, इसीलिए ये सब सर्टिफिकेशन वगैरह का जो है हमने सेटअप किया है. ओके, इवन दो आपको कुछ लीगल हेल्प चाहिए तो भी वी हैव आवर ओन एडवोकेट्स, एंड फाइनेंशियल के लिए भी आपको समझना है क्या सब चीजें, तो वो सब सिस्टम हमारी जो भी टीम है जो हमारे कंपनी के लिए परफॉर्म करती है, वो आपको 1 to 1 गाइड भी कर देगी. ठीक है. तो नेक्स्ट यही मैंने बताया हम कैसे कवर करते हैं. तो ऑनलाइन रिकॉर्डेड सेशन, जैसे ही आप अभी रजिस्टर करते हो, 5,000 पे करके आप रजिस्टर करते हो, वैसे ही हम आपको एनाटॉमी एंड फिजियोलॉजी के लेक्चर जो है तुरंत भेज देते हैं. वो आपको देखना है 1 या 2 बार. फिर जैसे ही आपका पूरा पेमेंट आ जाता है, तो हमारा जो भी प्रीवियस सेशन हुआ है या फिर जो भी हमारा ग्रुप है, जो मैंने टेलीग्राम का चैनल बोला जिसमें पूरा ट्रेनिंग मटेरियल है, उसमें हम अभी आपको ऐड कर देते हैं. सो यू कैन गो थ्रू द प्रीवियस वर्कशॉप वीडियोस, एंड वो देख के अगर आप इस वर्कशॉप में आते हो, तो और अच्छे से आप इसमें से नॉलेज जो है एब्जॉर्ब कर सकते हो. और दूसरी चीज है कि प्रैक्टिस पे आप ज्यादा ध्यान दे सकते हो. ठीक है. जी नहीं सर, मेडिकल काउंसिल का कोई प्रॉब्लम नहीं होता है. दैट्स वाई द बीएसएस सर्टिफिकेशन स्टैंड्स फॉर. और
ऑल ओवर इंडिया में वैलिड है, आप ऑल ओवर इंडिया में कहीं पे भी जाके प्रैक्टिस कर सकते हो, सेंटर ओपन कर सकते हो, ठीक है। लेकिन आपको खुद को डॉक्टर नहीं बोलना है, यू आर द थेरेपिस्ट ओनली, ठीक है, इतना ध्यान में रखना है। सुनील यादव सर पूछ रहे हैं सर ट्रेनिंग कौन से डेट पे है। सर ट्रेनिंग जो है हमारा, अभी स्लाइड पे आता हूँ वो, ओके। तो इसमें हम क्या कर रहे हैं, काइनेसियो टेपिंग कवर कर रहे हैं, ओके, एनाटॉमी एंड फिजियोलॉजी, फुल बॉडी मैनिपुलेशन टेक्निक, पोस्चर एनालिसिस, सॉफ्ट टिश्यू मोबिलाइजेशन, मायोफेशियल रिलीज, पोस्ट थेरेपी एक्सरसाइजेस क्या देना है, रेडियोलॉजी रिपोर्ट कैसे यूज करना है, कुछ टूल्स हमें लगते हैं मैनिपुलेशन के लिए, जब आपको स्पेसिफिक वर्टिब्रा मैनिपुलेट करना है कि आपको L4 तो L4 को ही मोबिलाइज करना है, तो ये भी आपको आना जरूरी है। उसके लिए कुछ टूल रहते हैं, उसका हम यूज कैसे कर सकते हैं, मैन्युअली तो करते ही है। ये सब चीजें, कॉन्ट्रा इंडिकेशंस क्या रहेंगे, इंट्रोडक्शन, सपोर्टिव थेरेपी क्या दे सकते हैं, काइनेसियो टेपिंग, थेरेपी सेंटर कैसे सेटअप करना है कम से कम पैसे में, स्टाफ हायर करने के लिए क्या स्ट्रेटेजी होनी चाहिए, चार्जेस हमें क्या रखने हैं जब ओपीडी स्टार्ट करते हैं इनिशियली, फिर बढ़ाना है तो क्या स्पीड होना चाहिए, कैसे ग्रेजुअली बढ़ाने, हेल्थ कैंप कैसे ऑर्गेनाइज करने हैं विदाउट पेइंग अ सिंगल रुपी भी, हम कैसे खुद का मार्केटिंग हमारे एरिया में कर सकते हैं, डिजिटल मार्केटिंग, तो ये सब हम देखेंगे। इवन दो स्पेशल गेस्ट लेक्चर भी हम ऑर्गेनाइज करेंगे पंचगव्य मेडिसिन और नाड़ी चिकित्सा पे, ठीक है। ये हमारा टीम है, डॉक्टर रजत सोमानी इज माई मेंटोर, तो उनसे ही ये सब मोटिवेशन भी मिला, और मैं और मेरी टीम ने ज्ञान मिला है, और वही जो है अभी हम डिलीवर कर रहे हैं। और अपना हमारी टीचिंग फैकल्टी में मिस्टर सुनील सांगड़े है, मिस्टर घनश्याम वारगड़े है, मिस्टर वेदांत परम है, एंड मैं खुद हूँ। और इसमें अभी एक नई फैकल्टी, बहुत बढ़िया फैकल्टी हमें ज्वाइन हो रही है, मिस्टर तेजस सूर्यवंशी, जिनका बैनर पे मैंने फोटो भी डाला है। तो सर का भी फॉरेन से जो है कायरोप्रैक्टिक हुआ है स्वीडन से, और यूके से उनका ऑस्टियोपैथी जो है वो किया है सर ने। सो सर का स्पेशलाइजेशन है इसमें, इज परसुइंग अ पीएचडी इन मोबिलाइजेशन। तो डॉक्टर तेजस सूर्यवंशी भी हमें ज्वाइन करने वाले हैं। हमारा जो अपकमिंग बैच है, सुनील सर यहाँ पे डेट दिया है, तो अपकमिंग बैच जो है 30 दिसंबर से 1 जनवरी है, और नेक्स्ट बैच जो है वो 19 जनवरी से 21 जनवरी है। तो इसमें से किसी भी एक बैच में आप एनरोल कर सकते हो। 30 दिसंबर के बैच में अगर आप आते हो तो आपको एक एडवांटेज है कि हमारे जो परफॉर्मिंग स्टूडेंट्स है उनके लिए हमने आईएसटीएम का एक एडवांस वर्कशॉप रखा है, ओके। वो उसकी पहले जरूरत नहीं रहती, लेकिन वही मैंने जो बोला, कोई पेशेंट आपके पास आ गया, उसका प्रोस्थेसिस है या ऑपरेट हुआ है, उस पे आप काम ही नहीं कर सकते, तो ऐसे केस में आप आईएसटीएम या फिर बाकी टेक्निक का यूज कर सकते हो। तो वो भी सेशन आपको अटेंड करने मिल जाएगा ये वर्कशॉप में, ठीक है। और टाइमिंग जो रहेगा सुबह 10 बजे से लेके शाम को 6 बजे तक पूरा टीचिंग रहेगा हमारा। उसके बाद में भी 2 आवर्स हम प्रैक्टिस के लिए देते हैं। तो आफ्टरनून में भी 2 आवर्स प्रैक्टिस है, इवनिंग में भी 2 आवर्स प्रैक्टिस है, और नाइट में जो कॉलेज में ही अकोमोडेशन लेते हैं वो तो अपना ग्रुप, आपका फॉर्म हुआ है, आप कितना भी प्रैक्टिस के लिए उस समय दे सकते हो, या फिर आप ग्रुप बना के भी अगर रूम्स बुक करते हो, वहाँ त्र्यंबकेश्वर नजदीक होने की वजह से वो हाईवे पे बहुत सारे होटल्स अवेलेबल है, यू कैन बुक रूम ऑल्सो इन ग्रुप। सो आप रूम में भी प्रैक्टिस कर सकते हो, मेंटर्स आपके साथ अवेलेबल होते हैं, ठीक है। सो ये ऑप्शन अकोमोडेशन जो है टोटली ऑप्शनल रहता है, वो इंक्लूडेड नहीं है। इट्स योर चॉइस वेदर टू टेक कॉलेज अकोमोडेशन और नॉट। तो पहले दिन आना है, देखना है, आपको अच्छा लगता है अकोमोडेशन लो, आपको नहीं चाहिए कॉमन, यू कैन बुक योर रूम ऑल्सो, इट्स टोटली ऑप्शनल। अगर लेते हो तो 2000 रुपीज 3 दिन का चार्जेस, और उसमें भी मॉर्निंग में टी, इवनिंग टी एंड लंच, ये सबके लिए अवेलेबल है, ठीक है। ओनली रहने का और डिनर का जो है फिर उसका आपको एक्स्ट्रा पे करना पड़ता है, ठीक। लेट्स सी द प्राइसिंग। तो लगभग हम जो भी कवर कर रहे हैं ना, उतना बाहर अगर आप करने जाएंगे तो 1 लाख रुपए तक का जो है प्राइसिंग आपको लग जाता है, ठीक है। तो वो सब आपको इसी वर्कशॉप में मिल रहा है। वर्कशॉप का फीस 30,000 जैसे मैंने बोला हमने किया था, तो उसमें भी अभी डिस्काउंट करके हमने 23,000 किया है, और इससे कम तो नहीं हो सकता अभी। उसमें भी वन टाइम पेमेंट करते हो तो जो मैंने बोला 21,500 है, ठीक है। 5,000 पे करके आप रजिस्ट्रेशन कर दो, अभी वन टाइम पेमेंट ही करना है अगर 25th के बैच को आना है। 5,000 पेमेंट करने के बाद तुरंत एनाटॉमी के लेक्चर्स आपको मिल जाएंगे, और जैसे ही आपका रिमेनिंग पेमेंट आ जाएगा हमारे पास, तो आप मेन ग्रुप में ऐड हो जाएंगे, और आपके डॉक्यूमेंट्स लेके हम डिप्लोमा के लिए आपका रजिस्ट्रेशन भी
कर देंगे। तो जितना जल्दी रजिस्ट्रेशन होगा उतना आगे 2 मंथ आपका जल्दी कंप्लीट होके आपको सर्टिफिकेशन रिलीज हो जाएगा। ठीक है। और अभी किसी को और डिस्काउंट चाहिए, देन आपको थोड़ा मेहनत करना पड़ेगा, कंट्रीब्यूट करना पड़ेगा हमारे मिशन में। तो जैसे आप अगर कोई स्टूडेंट रेफर करते हो, सो 1000 रुपीज आपको पर रेफरल वहाँ पे मिल रहा है, और वन टाइम पेमेंट का 1500 रुपीज भी आपको मिल रहा है। तो ये भी, इससे भी आप जो है डिस्काउंट पा सकते हो। ठीक है। और ग्रुप में भी आते हैं बहुत से लोग, 4 लोग, 5 लोग, 8 लोग ग्रुप में आते हैं। कुछ मेल फीमेल एक ही सिटी से होते हैं, तो फिर उनको भी एक दूसरे को हेल्प हो जाती है। तो फीमेल थेरेपिस्ट की बहुत ज्यादा डिमांड है। इवन दो एक्स्ट्रा पेमेंट करके भी लोग डिमांड करते हैं कि वी वांट द फीमेल थेरेपिस्ट। तो आपका फ्यूचर बहुत ब्राइट है। और इसमें पहले तो एक कंसेप्ट, जितनी भी लेडीज है ना, वो अपने दिमाग से निकल दो कि इसमें मुझसे होगा क्या, मेरे से इतना पावर जनरेट होगा क्या। तो ये इट्स नॉट अ मैटर ऑफ पावर, इट्स मैटर ऑफ टेक्निक। तो इसमें टेक्निक ज्यादा इंपॉर्टेंट है। पेशेंट के ही बॉडी का वेट यूज करके आपको मोबिलाइजेशन अचीव करना है। तो उसमें सिर्फ आपको डायरेक्शन देना है। तो जब भी आप आएंगे, परफॉर्म करेंगे हैंड्स ऑन, तभी आपको ये समझ में आएगा कि मैं क्या बोल रहा हूँ। ठीक है। सो 3 दिन का वर्कशॉप जो है वो बहुत इंपॉर्टेंट है, वो आपको करना है। और उसके बाद में फिर जैसे जैसे आगे केस स्टडीज होगी, हमारे ग्रुप मीटिंग्स होते जाएंगे, तो फिर हम क्या बोल रहे हैं आपको समझ में आएगा और डिकोड होते जाएगा। Do we need to wait till government certification received to start center? Yes sir. आप तब तक आपको होम विजिट कर सकते हो, या फिर जो भी आपका सेंटर है, तो आपको एक हम वो पीरियड के लिए कॉलेज से एक सर्टिफिकेशन देते हैं। जैसे ही आपका वर्कशॉप कंप्लीट हो जाता है, जैसे आपको कॉलेज से एक वर्कशॉप कंप्लीशन का सर्टिफिकेशन मिलता है। सो जिसके बेसिस पे यू कैन स्टार्ट अ प्रैक्टिस, और उसमें एक रिकॉग्निशन भी होता है कि आपने डिप्लोमा के लिए जो है हमारे यहाँ पे एडमिशन लिया है, सो यू आर इंटर्न इन शॉर्ट। तो ये तरीके से सर्टिफिकेशन मिलता है, सो उसके बेसिस पे भी आप कर सकते हो। ठीक है। सो ये गाइडलाइन जो है ना, सब हम आपको आफ्टर वर्कशॉप देंगे। बहुत से जो है वो नो, एज सुन एज यू गेट द सर्टिफिकेशन, उसके लिए 1 साल वेट करने की जरूरत नहीं है आपको। सर्टिफिकेट मिल जाता है, रजिस्ट्रेशन नंबर आ जाता है, यू कैन स्टार्ट योर सेंटर, नो प्रॉब्लम। ओके। इवन दो यू कैन सेटअप योर सेंटर। जैसे हमारा सर्टिफिकेशन नहीं था, तो हमने होम विजिट पे ज्यादा फोकस रखा। होम विजिट, या फिर जिसका है थेरेपी सेंटर, आप वहाँ पे करो परफॉर्म। उसके लिए हम सेफर साइड आपको कॉलेज का सर्टिफिकेशन दे रहे हैं। कुछ कुछ स्टेप्स जो है वो रेड फ्लैग में होती है, वो स्टेप्स आपको अवॉइड करने अनटिल एंड अनलेस आपको सर्टिफिकेशन नहीं है। काही इशू नाही सर। ठीक आहे. ओके. कोणी केस केली, काय केली, काही इशू नाहीये. तो विषय काहीच होत नाही. बीएसएस सर्टिफिकेशनचं व्हॅल्यूच ती आहे. ठीक आहे. आणि बरेचसे लोक फक्त बीएससीचं सर्टिफिकेशन मिळावं, इवन दो ते डॉक्टर आहेत, तरी पण आपल्याकडे ऍडमिशन घेतात. सो तुम्ही थोडे युट्यूबवर टाकून बघा, बीएसएस ची साईट आहे, त्याच्यावर जीआर वाचा तुम्ही गव्हर्नमेंटचा. आणि 1952 पासून त्यांनी करोडो सर्टिफिकेशन दिलेत, आणि स्टुडंट्स वोकेशनल ट्रेनिंग मध्ये आलेले आहेत। आणि त्याच्या बेसिस बरेचसे तुम्ही ऑप्टोमेट्रीचे शॉप बघतात, किंवा पॅथॉलॉजी लॅबोरेटरीज बघतात, त्याच्यामध्ये जे प्रॅक्टिशनर असतात ते मोस्टली बीएसएस चे सर्टिफिकेशन असतात। इवन दो गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये पण बीएसएसच्या सर्टिफिकेशनच्या बेसिसवरती आज प्लेसमेंट पण होत आहे, त्यांना कामं पण दिले जात आहे। सो इट्स व्हॅलिड सर्टिफिकेशन, नो प्रॉब्लेम। ओके. त्या सर्टिफिकेटची फीस वेगळी पे करावी लागेल का कोर्स फीस मध्ये नाही, असणार आहे? कोर्समध्ये इन्क्लूड आहे सर, 21,500 include the diploma certification, no problem. And without certification, if you don't want the certification, you are not eligible to join our workshop. सर्टिफिकेशन घेणार असाल तोही आपको तरच तुम्हाला वर्कशॉपला यायचं। ठीक आहे. कोणी म्हणतं की सर मी ऑलरेडी डॉक्टर आहे, फिजियोथेरेपिस्ट है, मला सर्टिफिकेटची गरज नहीं। बट ऐसा नहीं है, आप फिजियोथेरेपिस्ट भी हो, लेकिन जब स्पाइन मोबिलाइज करते हो या कैरोप्रैक्टिक करते हो, उसके कुछ अलग नॉर्म्स है, सब चीजें हैं। आपको मैनुअल थेरेपी करके होता है फिजियोथेरेपी में, लेकिन फिर भी सेपर साइड हमारा कहना है कि सर्टिफिकेशन ले, क्योंकि कल जाके क्या होता है, आपने कहाँ से सीखा तो आप हमारा नाम लेते हो, फिर तब जाके ये सब चीजें चालू होती है। तो उससे अच्छा आपको सर्टिफिकेशन देना जरूरी है। सर रजिस्ट्रेशन की लास्ट डेट 25 है, लेकिन आप अगर स्पॉट रजिस्ट्रेशन आज करते हो तो आपको 23,000 फीस तो है ही, बट मैंने क्या बोला है कि 21,500 आज जितने भी लोग रजिस्ट्रेशन करेंगे
उनके लिए हो जाएगी। इधर आप आज पूरा पेमेंट कर दो या 5000 कर दो, और रिमेनिंग पेमेंट जो है वो मैक्सिमम कल शाम तक या 25 तक में बोलता हूँ आप सबमिट कर दो, तो भी 21,500 में आई विल अलाउ यू। ओके, सो दिसंबर का जो बैच है उसमें कुछ हार्डली तीन सीट कुछ अभी बाकी है, तो उसी के लिए मैंने आज एक वेबिनार भी लिया, और जनवरी का भी इसमें मैंने इंट्रोडक्शन दे दिया, सो यूट्यूब में पता चल जाएगा लोगों को जनवरी का डेट क्या है। ओके, और फिर बाद में रजिस्ट्रेशन के रिस्पॉन्स के हिसाब से वो डेट थोड़ा आगे पीछे भी हो सकता है जब सबसे कॉल पे बात होती है, बट दिसंबर का तो बैच फाइनल हो गया है। तो 30 दिसंबर से 1 जनवरी का बैच तो ओपन है आपके लिए, और इवन दो यू कॅन रजिस्टर फॉर द जानेवारी ऑल्सो। आता रजिस्ट्रेशन फी देऊन नंतर तिथे आल्यावर बाकी दिले तर सर बाद में वहां पे आके भी आप पूरा दे सकते हो, बट फिर वो केस में आपको 23,000 ही फीस रहेगा। जितने भी लोग वहां पे पे करेंगे उसमें फिर आप 16,500 पे कर रहे हैं, और बाकी लोग 18,500 पे कर रहे हैं, तो फिर ऐसा नहीं है ना। तो पॉलिसी होती है। तो आपको कुछ नहीं, आप 25 तक आपके पास टाइम है, तो आप रिमेनिंग पेमेंट कर दो, और रिमेनिंग पेमेंट पहले ही आना जरूरी है, बिकॉज 25 को ऐसे ही रात को शाम के समय पे या फिर 26 को मैं एक वेबिनार कंडक्ट करने वाला हूँ, जिसमें हम समझ लेंगे, जिसमें सब वो रजिस्टर्ड किए हुए स्टूडेंट ही रहेंगे, जिसमें हम कोर्स में क्या करेंगे, आपको क्या क्या वहाँ पे ध्यान देना है, किन किन चीजों से आपको प्रिपेयर होके आना है, एग्जैक्टली ये कंसेप्ट क्या है। ये जो थेरोटिकल पार्ट जो है ना, वहाँ पे जो 2-3 घंटा हमारा जाता है ना, वो हम पहले ही यहाँ पे कवर करेंगे। और जैसे ही आपका पेमेंट आता है, हम एनाटॉमी फिजियोलॉजी के लेक्चर्स आपको आज ही दे देंगे। कम से कम 2 घंटे का एक लेक्चर है, वो कम से कम 2 बार आपको देखना ही है। तो उसमें क्या है, आप बोलेंगे एनाटॉमी फिजियोलॉजी तो मुझे मालूम है, हमें सिर्फ मालूम है कि कौन सी चीज कहाँ पे है, लेकिन उसका काइनेटिक चेन के थ्रू कैसे कोरिलेशन है, या फिर बोन सेटिंग करते वक्त हमें वो अंडरस्टैंड कैसे करना है, वो भी हमें जानना जरूरी है। ठीक है, तो वो देखना है। और जैसे ही पूरा पेमेंट आ जाएगा, प्रीवियस वर्कशॉप विल बी ओपन फॉर यू, द रिकॉर्डेड वर्जन, वो सब देख के आएंगे अगर आप बढ़िया से 6-7 घंटे का वीडियो, तो आप और अच्छे से प्रैक्टिस पे ध्यान दे पाएंगे, ना कि वीडियो बनाने पे। बहुत से स्टूडेंट वीडियो बनाने में ही लगे रहते हैं, आपको जरूरत नहीं है, डेडिकेटेड पर्सन होता है, वो कैच करता है सब चीजें, और आपको वो वीडियोज डेली बेसिस पे आपको व्हाट्सएप ग्रुप पे शेयर किए जाते हैं, मतलब प्रैक्टिस करते हो तो आप वो देख सकते हो और प्रैक्टिस कर सकते हो। तो यहाँ पे ट्रेनिंग और प्रैक्टिस दोनों साथ में चलता है। ठीक है, तो पेमेंट कैसे करना है, तो इसका एक स्क्रीनशॉट ले लो आप, ये नंबर का, इस पे आपको पेमेंट करना है। आर रिकॉग्निशन, मेरे पास मेरे एक बैच में डॉक्टर राजशेखर रेड्डी खुद आए थे। तो ये जो है वर्ल्ड का सबसे बड़ा कैंसर रिसर्च सेंटर जो बेंगलोर में है, मुझे जो अभी मैं जा रहा हूँ इंटरनेशनल योगा कॉन्फ्रेंस में, तो सर के इनविटेशन पे ही मुझे स्लॉट मिला है वहाँ पे। सो ही हैज रिकॉग्नाइज माय वर्क, और इनका ये ऑन्को न्यूरो सर्जन है, इनके अंडर 2700 न्यूरो सर्जन वहाँ पे प्रैक्टिस करते हैं। और सर इतना बिजी शेड्यूल रख के, पूरे वर्ल्ड में सर का ट्रैवलिंग होता है सर्जरीज के लिए वगैरह, लेकिन फिर भी सर 3 दिन निकाल के नासिक आए थे बैंगलोर से, ओनली टू मीट मी एंड माई टीम। और हमारा मोटो उनको बहुत अच्छा लगा, और हम कैसे सिखाते हैं वो उन्होंने देखा, हम कैसे ट्रीटमेंट देते हैं होलिस्टिक वे में वो देखा, एंड देन ही कंफर्म दैट यू आर द परफेक्ट कैंडिडेट। और फिर जाके उन्होंने थर्ड डे उनका जो आइडेंटिटी वो रिलीज किया था, तब तक हमें मालूम ही नहीं था कि सर इज सच अ बिग पर्सनैलिटी। तो ये भी है, तो ऐसे रिकॉग्निशन मिल रहे हैं, तो मतलब हम अच्छा काम कर रहे हैं, ये हमें एक सर्टिफिकेशन हो जाता है। और सर के ही फिर गाइडेंस से हमने अभी कैंसर रिहैब करने का भी डिसाइड किया है, पंचगव्य में तो हम करते ही काम, तो कैंसर रिहैब भी कर रहे हैं, ये सब हमारे फैकल्टीज है। ओके, सो मी एंड जगदीश जोशी सर, हम दोनों जो है वो ये ट्रेनिंग पूरा लीड करते हैं। नीरज शाह सर हमारे, मेरा एक नासिक का पूरा एक सेंटर हैंडल करते हैं, एवरी सैटरडे संडे नासिक विजिट करते हैं, तो ये भी हमारे स्टूडेंट थे, अप्रैल 2023 के बैच में थे। और जैसे ही सर यहाँ पे ट्रेनिंग लेके अपने ओपीडी में गए, श्री रामपुर में वो प्रैक्टिस करते हैं, तो उनका 2-3 पेशेंट का एवरेज जो था ना, वो विद इन 45 डेज ही उनका 20 to 25 पेशेंट हो गया था, ड्यू टू रिजल्ट। तो रिजल्ट ओरिएंटेड प्रैक्टिस करने लगे, और उनका इनकम भी जो है वो भी बढ़ गया। ओके,
और अभी 300 से 1000 रुपीज पर सिटिंग के चार्जेस पे पहुंचे। ट्रेनिंग के ग्लिम्पसेस, ट्रेनिंग कैसे होता है वो अगर थोड़ा देखना है आपको, ठीक है, ये लिंक ठीक है, ये वीडियो भी चला देंगे लास्ट में। सो हरी अप, दिस इज द रजिस्ट्रेशन स्लाइड, इसका स्क्रीनशॉट ले लो आप। तो रजिस्ट्रेशन करना है, डिसीजन लेना है, और यहाँ से आपका एक नया करियर स्टार्ट हो रहा है, ये तरीके से समझ के हमें इसमें आना है। सिर्फ 3 दिन का वर्कशॉप नहीं है, तो एक करियर आपका नया स्टार्ट हो रहा है यहाँ से। और बहुत बढ़िया है, दिन में 5 घंटा काम करके भी आप आराम से 5,000 रुपया दिन का आराम से कमा सकते, कोई प्रॉब्लम नहीं है। ओके, और माउथ पब्लिसिटी इतना होता है, और मेहनत नहीं है जितना मेहनत आपको दिखता है ना यूट्यूब पे। टेक्निकली अगर काम करते हो, जनरली क्या होता है, बोन सेटिंग सीख के आते हैं और अंधेरे में तुक्का लगाते रहते हो, तीर मारते रहते हो। पेशेंट को जो भी प्रॉब्लम है वो पूरे बॉडी का मैनिपुलेशन करते बैठते, तो जहाँ पे तीर लग गया पेशेंट को अच्छा। तो ऐसा नहीं करना है, हमें स्पेसिफिक काम करना है, जितना जरूरी उतना करना है, और हाफ एन आवर टू 40 आवर्स में एक पेशेंट को रिलीज करना है, ठीक है, मैक्सिमम। और कुछ कुछ नी है वगैरह ऐसे प्रॉब्लम है, वो 10-15 मिनट में ही ट्रीट हो जाते हैं। तो वो भी है चीजें, ठीक। सो प्रॉपर काम करना सीखना है, मेहनत नहीं करना है, स्मार्ट वर्क करना है, हार्ड वर्क नहीं करना है। ओके, ऑनलाइन ट्रेनिंग कोर्स परचेस करने का भी ऑप्शन हमने रखा है। अगर किसी को चाहिए कि ऑनलाइन ट्रेनिंग कोर्स परचेस करना है, मैं नहीं आ सकता, तो 15,000 पे करना है। ऑनलाइन ट्रेनिंग, जो भी ट्रेनिंग मटेरियल है वो पूरा आपको मिल जाएगा। और आप जैसे ये वर्कशॉप में नहीं जुड़ पा रहे हो, तो जो भी वर्कशॉप में आप आएंगे तब रिमेनिंग 6,500 पे करके आप वो वर्कशॉप कर सकते हो। और डिप्लोमा के सर्टिफिकेशन वहां से आगे 2 महीने आपको मिल जाएगा, ठीक है। तो ये भी है, ये ऑप्शन हमने रखा है, बट ये वर्किंग प्रोफेशनल के लिए है, वो हम पहले प्रोफाइल भी देखते हैं। और कोई डाउट रहेगा तो पूछ सकते हैं। रजिस्ट्रेशन जिन्होंने किया है उन्होंने इसी नंबर पे जो है व्हाट्सएप पे स्क्रीनशॉट डाल देना है। फिर चैट में गायकी, हाँ ये मेडिकल वाले जो आयुर्वेदा मेडिकल वाले सर है ना, सर आप रजिस्ट्रेशन किया आपने, वो वही नंबर पे आपने कॉल किया तो भी चलेगा, तो ये अगर आपको प्रॉब्लम आ रहा है ड्यूरिंग द रजिस्ट्रेशन, यू कैन कॉल। और अभी आपके जो डाउट्स पे रही है उसके लिए मैंने माइक अनम्यूट करने के लिए अलाउ किया है। ओके, तो आप डाउट पूछ सकते हैं। ये मेरा यूट्यूब चैनल है, इसका लिंक मैंने ऑलरेडी डिस्क्रिप्शन में डाला था। सर तेवढा एकच डाऊट होता. जसं की ओके, आता बरेचसे म्हणजे आता कायरोप्रॅक्टिकचं कसं चालू आहे की इंडियामध्ये भरपूर जागी होत आहेत सेशन याचे. बरोबर। तर मी लास्ट सेशन आपलं कोयंबतूरला केलं होतं हम्म। तामिळनाडूमध्ये. तर प्रॉब्लेम असा झाला होता की लॉकडाऊनच्या दिवसामध्ये होतं, 2 दिवसाचं सेशन एकाच दिवसामध्ये संपवून टाकलं होतं त्यांनी. तर सगळं चालू आहे, कुठे काय चालू आहे सगळं आम्हाला माहिती आहे, नवीन नवीन हा ट्रेनिंग्स होत असतात, त्या स्वतः जाऊन आम्ही घेत असतो, ठीक आहे। फॉरेनची फॅकल्टी कुठे येते, आणि हे सगळे ड्रॉबॅक्स कव्हर करून तुम्हाला आम्ही डिलिव्हर करत असतो। तर ज्या मोटोने आम्ही काम करतोय आणि ज्या पद्धतीने आम्ही डिलिव्हर करतोय ना, तसं इंडियात कोणीच करत नाही, आणि तेवढ्या डेडिकेशनने पण करत नाही। आणि सर्वात महत्वाचं आपली सपोर्ट सिस्टम आहे, की आफ्टर ट्रेनिंग तुम्हाला सपोर्ट खूप महत्वाचा असतो जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस हो करता, तर तो आमचा बरोबर. खूप स्ट्रॉंग आहे। आणि त्याचे रिव्ह्यूज आहेत ना तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळतील, की लाईव्ह मीटिंग मध्ये पण स्टुडंटनी शेअर केलंय की सर 3 दिवसाच्या वर्कशॉप नंतर मला एवढा कॉन्फिडन्स आला, मी चौथ्या दिवशीच पेशंट केला आणि त्याचा 12 वर्षापासून सायटिका प्रॉब्लेम होता, पण तो 100% रिकवर झाला। 100%. हे सगळे तुम्हाला बघायला मिळतील, आणि सर आपलं माझं हँड्स ऑन एक प्रॅक्टिस चालतं तिथे। माझा वैयक्तिक असा अनुभव आला. हम्म, मी तिकडून आल्यावर म्हणजे एकच दिवसाचा ट्रेनिंग कोर्स होता ना आमचा. बरोबर। तर त्यानंतर मग मी म्हणजे तेव्हा तर लॉकडाऊन चालू होतं. त्यानंतर मग मी असेच जवळ-जवळचे काही पेशंट म्हणजे अटेंड करणं चालू केले. हम्म,
आणि असा अनुभव जाणवला त्याच्यामध्ये की बऱ्याच रोग असे की जे दवाखान्यामध्ये बरे होत नाहीये, जसं की लंबर स्पॉन्डिलायसिस आहे, सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस आहे. बरोबर. स्पाईनशी रिलेटेड जेवढे आहेत तर आपल्या थेरपीमुळे किंवा कायरोथेरपीचं खूप मोठं योगदान राहिलं त्याच्यात. बरोबर. बरोबर. हां, तर आता इकडे जालन्यामध्ये एक तालुक्याला मी सध्या व्हिजिट चालू केलेली आहे. हम्म. छान, चांगले सर. तुम्ही ऑलरेडी प्रॅक्टिस करताय, तर प्रॅक्टिशनरनी तर यायलाच पाहिजे. हो, ठीक नाही आहे. मला सर आपल्याकडून खूप काही शिकायचं आहे. कारण भरपूर वेळा कसं होतं, जसं हिप जॉइंट आहेत. तर हिप हम्म. जॉइंटमध्ये आणखी असं खास असा हात बसलेला नाही माझा ॲक्चुअली. नाही, ठीक आहे सर. आणि मोबिलायझेशन तुम्ही शिकलेलं नाहीये. तुम्हाला कुठेच मोबिलायझेशन शिकायला मिळणार नाही. हां, कारण तो तेच त्यांचा प्रॉब्लेम. हुकमी हक्क आहे आणि मायोफेशियल रिलीज पण तुम्हाला कोणी शिकवणार नाही. जर शिकवून दिला, बरोबर. तर मग त्यांचा प्रॉब्लेम होऊन जाईल ना सगळा, हां. असा विषय. आणि आणि आपण काय ते झालं सर करत नाही. त्यांच्याशी मी शिकवतो त्यांची आणि भाषा पूर्णपणे ते तमिळ म्हणजे तिकडची भाषा होती ना. आणि त्याच्यामध्ये कसं आहे सर, तुम्हाला सगळंच म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळणं किंवा जो पर्सनल ट्रेनर जो आहे तो तो पर्सनली तुम्हाला वेळ देतो का, हे पण जास्त महत्वाचं आहे. तो येणार 10 बरोबर. मिनिटं काहीतरी एक्सप्लेन करणार, नंतर निघून जाणार आणि मग तुम्ही करत बसता काहीतरी. आणि तुम्ही बस करताय, नाही करताय, बरोबर करताय हे बघायला पण कोणी नसतं. या सगळ्या गोष्टी. नाही येत नाही, येत नाही. आणि एकमेकांवर प्रॅक्टिस करताना मग तुम्ही एकमेकांनाच इंज्युअर करून टाकता, असा प्रॉब्लेम. बरोबर. होते हां, तसं. असं. ते चालेल सगळं सर. आपल्याला ठीक. नाही होऊ द्यायचं. हो. ओके सर. खूप खूप धन्यवाद. उद्या सकाळी रजिस्ट्रेशन करून टाकतो. ठीक आहे. सर आता तुम्ही स्पॉट रजिस्ट्रेशन केलं 5000 भरून, हं. तर मग ते बेटर राहील. हो. नाही मी सकाळी करतो 5000 चा आणि हं. ते म्हणजे तुमचा मी 23,000 मध्येच करतोय कारण मग नंतर त्याचं बाकीच्या पैशांची अरेंजमेंट करावी लागेल थोडी. बरोबर, बरोबर. हो. ठीक आहे. तुमचा नंबर जो आहे, तो तुम्हाला आता एक मेसेज येईल हं. पर्सनलला. त्याच्यावर तुम्ही शेअर करून द्या. ओके काय सर. नाव सर चालेल. आपलं? 1 मिनिट हां. नाव काय सर तुमचं? सर माझं ओम गायकी. ओके. ओम गायकीच नाव आहे. ठीक. हो. ओम सर. ठीक आहे. तुम्हाला मेसेज केलाय मी. ओके. तर तुमचा नंबर शेअर करा इथे चॅटवरती बरं. आणि तुम्हाला तसा एक फॉलोअप कॉल येऊन जाईल. ओके सर. ठीक है? हो. अजून कोणाचं काय डाउट और किसी का कुछ डाउट है? सर नमस्ते. नमस्ते सर. व्हिडिओ बघितला सर क्लिनिक. ओके, ओके. हो, बघितलं सर. छान सेटअप केलाय. तुम्ही ते हा. ऑलरेडी आधी करत होते ना मसाज वगैरे सगळ्या गोष्टी? येस सर, येस सर, येस सर. हां, म्हणजे ते रिलॅक्सेशनचा विषय होता तुमचा सगळा. येस सर. पण आता तुम्ही ट्रीटमेंटमध्ये जाल. म्हणजे तुमचंच एक ब्रँडिंग जे आहे ना, ते चेंज होऊन येस जाईल. सर. आता लोकांचा एक नक्कीच नक्कीच. थेरपिस्ट म्हणण्यापेक्षा एक वैद्य किंवा डॉक्टर म्हणूनच लोकं तुम्हाला आता बघायला लागतील आणि तुम्ही पण पेशंट घेण्याचा कॉन्फिडन्स तुम्हाला येईल आता या ट्रेनिंगनंतर. लोक एक्साइटमेंट वाढली सर. कधी एकदा तारीख येते, हो. नाशिकला येतो असं आणि वाटत. वाट जी बघावी लागते ना, आता येस येईल सर. पेशंट, तेव्हा येईल, ही बघणं तुमचं बंद होऊन जाईल. नक्कीच सर, आणि नक्कीच. हळू तुम्ही ते फिश वगैरे सगळ्या गोष्टी ना, त्या पण तुम्ही मेंटेनन्स ज्याच्यामध्ये आहे, त्या पण तुम्हाला काढून टाकायची गरज आहे. कारण की याच येस पेशंटला सर. तुम्हाला तो प्रिमाइसेस कमी पडेल. नक्कीच सर, नक्कीच. ठीक आहे. Sir, I have a question. येस मॅम. Yeah, I didn't get about the accommodation. Is the accommodation is going to provide by you or we have to arrange? Ma'am, we are providing a common accommodation. Separate is for girls and separate is for boys. So in that accommodation, you have to stay in common. Okay. But some people want special accommodation or they are expecting a 5-star facility there. So for, before few batches, we are providing our accommodation, but on that basis, quite a disputed uh, atmosphere form. So now we have made it optional. ओके. सो जैसे 25,000 फीस था, उसमें हम अकोमोडेशन देते थे. अभी हमने 23,000 फीस करके 2,000 ऑप्शनल रख दिया कि आप वहाँ पे आइए, आपको अच्छा लगता है, आप वो अकोमोडेशन ले रहे, क्योंकि आप भी वहाँ पे रहने वाले हैं और आपके मेंटर भी वहाँ पे रहने वाले हैं और कभी जरूरत पड़ती है तो हम भी वहीं पे रहते हैं. तो अगर हम रहते हैं, हम भी वही खाना खाते हैं, तो आप भी रह सकते हैं. तो वी हैव ट्राइड टू प्रोवाइड अ गुड अकोमोडेशन, बट इट्स अ कॉमन, और उसमें अटैच टॉयलेट, बाथरूम है, सब चीजें हैं. और 4 लोग ही रहते हैं, 4 से 5 लोग एक रूम में रहते हैं.
और Okay. आपको लगता है कि नहीं मुझे अलग से चाहिए, मेरे ऑनलाइन मीटिंग्स होते हैं या सब चीजें हैं, तो वहाँ पे आप अकेले भी बुक कर सकते हैं, जो भी अफोर्डेबल 5-6 होटल्स अवेलेबल है नियर बाय, या फिर आपके कलीग अगर कोई है लेडी, तो उनके साथ में आप कोलैब करके आप शेयरिंग बेसिस पे भी होटल बुक कर सकते हैं। बट Okay. इमरजेंसी इमीडिएट बेसिस पे कोई रात में आता है या फिर किसी को मालूम नहीं है, सो वी हैव प्रोवाइडेड आवर अकोमोडेशन, नो प्रॉब्लम। सो ऑन द जैसे एक दिन पहले आते हो तो फ्री में अकोमोडेशन रहेगा आपका, फिर दोपहर को लंच जैसे हो जाएगा, तो आप देख लेंगे उधर सब प्रीमाइसेस कैसा है, और फिर आप डिसाइड करो आपको रहना है कि नहीं रहना है। बाकी लंच तो सबके लिए अवेलेबल है ही, उसमें फ्री में लंच है, हाई टी है, इवनिंग टी है, सब तो है। Thank you, sir. या so give me your confirmation, ma'am. Very soon I'm expecting, and I need a clever therapist like you to provide myself itself. Okay, क्योंकि वो आपके यहाँ जैसे पूना से बहुत से पेशेंट यहाँ पे आते हैं, तो अच्छा कोई थेरेपिस्ट मिलता है, 2-3 सेंटर है, बट स्टिल जितने भी पेशेंट रेफर करेंगे कम है, और मेंटर भी चाहिए। अभी ये टाइम पे भी हमने एक लेडी मेंटर को इनवाइट किया है, सो लेडी मेंटर्स आई एम सर्चिंग फॉर, स्पेशली लेडी कायरोप्रैक्टर की जरूरत है। यूट्यूब चैनल का लिंक दिया है, उस पर क्लिक करके आपको आप चैनल ज्वाइन कर लो, और चैनल के वीडियोस जो है वो गुरु करना आप चालू कर दो, वहां से कॉन्फिडेंस आएगा। अभी यहाँ पे आप वीडियो एक देख रहे होंगे, साउंड हीलिंग थेरेपी, तो ये अलग अलग मैं एक्सप्लोर करते रहता हूँ। हमारे नासिक डिस्ट्रिक्ट में ही ये सचिन पितले डॉक्टर्स ने चालू किया है हीलिंग थेरेपी, एकदम हार्ट ऑफ नेचर में है, एट द एज ऑफ बैक वाटर, डैम के बैक वाटर पे एकदम बढ़िया प्रीमाइसेस है, और बहुत अमेजिंग है ये साउंड थेरेपी। तो इसका एक्सपीरियंस भी हम ले रहे हैं, पेशेंट को भी रेफर कर रहे हैं, अकोमोडेशन का भी व्यवस्था है। आप यहाँ पे आएंगे तो आप वो भी एक सेशन एक दिन रुक के वहाँ पे विजिट कर सकते हो, और धीरे धीरे इसका भी हम कोर्स डेवलप कर लें। तो ये सब चीज़ें मैं करते रहता हूँ, जितना भी ट्रेडिशनल हीलिंग है उसको एक्सप्लोर करना, उसमें काम करने वाले अच्छे लोग जो है, जो सच में सेवा भाव से काम कर रहे हैं, उनके थ्रू ट्रेनिंग डिजाइन करके इसको और लोगों तक पहुंचाना, ये मेरा मिशन है। और भगवान की कृपा से या गौ माता की कृपा से बढ़िया हो रहा है। ठीक है, एनीथिंग एल्स, एनीवन हैव अ क्वेश्चन? अभी क्वेश्चन किसने पूछा था? भक्ति मैडम ने पूछा था कि भट्ट मैडम ने, शक्ति मैम ने पूछा था। भक्ति एंड शक्ति बोथ भी है, देखो हो गया, बहुत बढ़िया वेबिनार का कॉम्बिनेशन हो गया। Sir, I have one more question. Sorry. यस मैम, यस भक्ति मैम। Is the card payment available? मैम कार्ड पेमेंट swiping machine we have, you can Okay. swipe over there, pay 5,000 now, Okay. and otherwise I have to provide you a link, but it will take a 2% extra charge We'll when we pay make for a it. payment. We'll pay for that. We'll pay for that. No problem. We are two. We Give are me your, actually two. We are two of them. So we'll pay for that. It's okay. okay, 2 registrations That's we right. have, Right now, we'll pay right now after the session. This will pay immediately. 5,000. 10,000. It's 10,000. Yes, yes. Yeah, two. And remaining And payment, remaining payment we'll once. discuss with Yeah. my staff also. They will give you a solution, and fees will be 21,500. Even though the 2% जो आपको एक्स्ट्रा लगने वाला है ना, वो भी आपका बच जाएगा, बिकॉज यू आर टू। तो एक रेफरल का जो 1,000 रुपीज है ना, वो दोनों में 500 रुपया में माइनस कर दूंगा, और तो 21,000 हो जाएगा। Thank you. Thank you, जो sir. बनता है वो देना चाहिए। तो ये भक्ति और शक्ति दोनों साथ में आ रहे हैं क्या? जी नहीं, भक्ति और शक्ति नहीं, भक्ति और मिस्टर रुपेश साथ में आ रहे हैं। ओके ओके, फाइन, ग्रेट। Okay. Yeah. Thank you, sir. रुपेश मायने सर, फ्रॉम पुणे। He's from Pune. रुपेश कौन मैम?
रुपेश मयाने Jadhav. नाही, रुपेश जाधव. He attended the class, but he was having some meeting, so he left it. No problem, no problem. Sure. This is my last webinar. Tomorrow I am leaving for the Bangalore, and for the training itself I will be again in Nashik. Congratulations, sir. What, ma'am? Pardon? I said congratulations. Yeah. Thank you, ma'am. रिकॉग्निशन जरूरी होता है, जिससे हमें बात कम करनी पड़ती है और रिजल्ट जल्दी आ जाता है सर. उसको कवर भी करना है इवेंट को. ओके फाइन. बसंत शर्मा सर, आई एम नॉट फैमिलियर विथ यू. तो पहले फैमिलियर हो जाते हैं. अभी वेबिनार तो वैसे खत्म हो गया है. जिनको रजिस्ट्रेशन करना है पेमेंट करो. अभी भी मैं 10 मिनट हूँ कनेक्टेड. बाद में बसंत शर्मा सर, आप अनम्यूट कर सकते हैं माइक. जो भी लोग अभी तक इंटरेक्ट नहीं किया है, माइक अनम्यूट करके थोड़ा सा इंटरेक्ट कीजिए. आपका समय दे रहे हैं, मैं मेरा दे रहा हूँ, तो नई ट्रेनिंग तो जान पहचान तो हो जाएगी अपनी. बिकॉज यू हैव ज्वाइन दिस हाँ सेशन, यू आर द राइट पर्सन हाँ फॉर दिस. जी सर. हाँ, आवाज आ रही है? जी रशीद सर बोलिए हेलो। ना. जी. हाँ सर, ये अभी का सेशन तो अटेंड नहीं करेंगे हम, मतलब होगा नहीं हमसे, लेकिन आप हम्म. बता रहे थे 19 तारीख का है ना? हाँ, हाँ तो जनवरी का. कोशिश करेंगे 19 का। हाँ नहीं, आप 19 क्या करो सर, जनवरी देखो का। कितने का? स्टूडेंट के रजिस्ट्रेशन है ना, मतलब हाँ 6 महीने पहले ही हाँ हमारे हाँ। पास रजिस्ट्रेशन आते हैं. अभी यूट्यूब पे वीडियो देखते हैं, तो उसमें क्या है कि अच्छा जैसे अच्छा। मैंने बोला ना कि 15,000 आपने अगर पे कर दिया, तो आपको पूरा हाँ ट्रेनिंग हाँ। का मटेरियल मिल जाता है. अच्छा अच्छा। आप वो वीडियो देखना स्टार्ट कर दो ना, लर्निंग स्टार्ट कर दो. और ठीक है ठीक है हमारा ठीक है। एवरी एवरी मंथ हम बैच रखते हैं, तो किसी भी मंथ में आपको पॉसिबल होता है, आप आके अटेंड कर लो. बराबर. अच्छा। और इसमें हाँ क्या होता है, ठीक। 15,000 में आप ट्रेनिंग मटेरियल तो एक्सेस कर ही सकते हैं, और आप साथ में हमारा ऑनलाइन जो सपोर्ट सेशन होता है जूम मीटिंग पे, उसमें भी हम्म। आप ज्वाइन कर सकते हैं. सो आपका आपका मैनिपुलेशन वगैरह वो ऑलरेडी स्टार्ट हो गया होता है. लेकिन सिर्फ रहा सवाल सर्टिफिकेशन का, तो उसके पहले हम कंफर्म करते हैं कि आप उतने कैपेबल हो कि नहीं. उसके लिए 3 दिन प्रैक्टिकल वर्कशॉप के लिए आपको आना पड़ता है. जैसे ही वो 3 दिन का वर्कशॉप कंप्लीट कर लेते हो, यू आर एलिजिबल टू गेट द डिप्लोमा सर्टिफिकेशन. ओके, अच्छा ऐसा है. सर जी, मैं जो है ना ऑलरेडी जो है तो इग्नू का न्यूट्रिशन एंड हेल्थ का डिप्लोमा कर चुका हूँ। हम्म. न्यूट्रिशन हेल्थ डीएनएच सर्टिफिकेशन है मेरे पास। इंदिरा वन गांधी ईयर यूनिवर्सिटी. 1 ईयर का डिप्लोमा था वो। हम्म. तो वो काफी टफ रहता वो, कैसा है तो मेरे को उसको निकालने में 3 साल लग गए लगभग। बराबर बराबर, अभी करेक्ट. हाँ, ये वर्किंग करते करते किया सर, तो ये तो अपन कर लेंगे, कुछ इसका विषय नहीं है। मैं जो है ना तो 5 तारीख को या 6 तारीख को पेमेंट कर दूंगा सर, 15,000 रुपये। ठीक है, जनवरी पाँच छह का तारीख को। रजिस्ट्रेशन स्टार्ट है. जैसे भी आप हाँ कर दो. हाँ। हो सके तो 5,000 जनवरी के, जल्दी पे कर दो, और बाकी हाँ रिमेनिंग के लिए जनवरी आप की पाँच डिस्कस छह करते तारीख रहना. तक कर दूंगा सर। जी जी जी. जन जनवरी की हम्म. 5-6 तारीख तक पेमेंट आपको कर दूंगा। हो सका तो ज्यादा 15,000 कर दूंगा, फिर बाद में ठीक जैसा। है सर, जैसे भी है. आप मयूरी हाँ मैडम करके है, वो आपको कॉल करेगी, उनके हाँ, साथ में आप उनसे बात डिस्कस हुई करके मेरी। करो. हम्म. तो आपको वो कर मैं लेना. बात हुई उनसे मेरी। ओके. ठीक है सर, आप दूसरे अ, बंदे से बात कर सकते हैं, मैं म्यूट कर रहा हूँ मेरा यस सर, यस. स्पीकर। शुअर शुअर. हा माझा व्हिडिओ आहे, माझ्या युट्यूब चॅनलला इंटरव्ह्यू आहे, तर तो पण तुम्ही बघू शकता. चिन्मय उदगीरकर सरांनी घेतलाय, दैनिक भास्करनी इन्व्हाइट केलं होतं. इसमें मैंने शेयर किया है मेरा पूरा जर्नी और क्या क्या एस्पेक्ट में मैं काम कर रहा हूँ.
डिव्हाइन टच म्हणतात, की जी डिव्हाइन टचने मिळालेली गोष्ट त्यामुळे ते समाज हील करून टाकतात. असे डिव्हाइन टच हिलिंगचे आशिष सूर्यवंशी सर आपल्या बरोबर आहेत. सर तुमचं मनापासून स्वागत. आणि जो काय डिव्हाइन ब्लेसिंग्सचा जो काय तुमचा ऑरा हा निखरतो आहे सर, त्यामुळे तुमचं काम त्याची व्याप्ती किती असू शकते आणि त्यासाठी तुम्ही किती सज्ज आहात हे आम्हाला कळतंय सर. या सगळ्या प्रवासाची सुरुवात कशी झाली, काय नेमकं कारण घडलं, कुठली घटना होती ज्यामुळे तुम्ही डिव्हाइन टच हेलिंग सुरू केलं आणि आता त्याच फक्त माध्यमावर अडकून न राहता तुम्ही अनेक वेगवेगळ्या स्तरांवरती पण काम करता आहात. ती सगळी व्याप्ती आम्हाला समजून घ्यायची असतं. कसा होता ईमेल जो तुमचा भी क्वेश्चन है आप प्रवास? चैट में डालते रहो. फर्स्ट ऑफ ऑल मला हा प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल आणि माझ्या कामाला ॲप्रिशिएट केल्याबद्दल माय FMचे आभार Thank you. भरपूर. आणि जर मी जर्नी सांगायला गेलो सर तर बराच वेळ जाईल आपला. ठीक आहे. तर महत्त्वाचं म्हणजे काय, कुठेतरी भारतीय संस्कृती किंवा हिंदुत्वासाठी मला काम करायचं होतं. बरं. तर हिंदुत्व म्हणजे हा धार्मिक विषय नाही आहे, नाही, ही एक लाईफस्टाईल आहे. संस्कृती आहे. ओके, संस्कृती आहे. पण मग मी बघितलं की आपली जी लाईफस्टाईल आहे त्याच्यात आपलं अर्ध्याच्या वर आयुष्य हे पैसे कमवण्यातच चाललं. सामाजिक कार्य कसे करणार आणि आपल्याला पारंपरिक किंवा वडिलोपार्जित असं काही आपल्याला आलं नाही की आपण फायनान्शियली फ्री होऊन बाकी हे कामं करू शकतो. तर काय असं माध्यम असू शकतं की ज्याच्यामध्ये माझं सोशल कॉज पण होतंय, लिंक भेजता फायनान्शियली पण मी जे मला आवडते त्याच्यामध्ये चांगला पैसाही कमवू शकतो. आणि देशासाठी पण एक सेवा करू शकतो आणि हिंदुत्व पण जपले जाईल. त्या सर्चिंगमध्ये होतो मी. स्टॉक मार्केटमध्ये मी 10 वर्ष ट्रेनिंग दिली. बर. पण ड्युरिंग दॅट स्टॉक मार्केटवर काम करत असताना आणि जिम बॉडी बिल्डिंगचे आपल्याला यंग असताना खूप क्रेज असते. पर्सनल ट्रेनर होता, पण तेव्हा काही क्रॅम्प आले तर हळूहळू दुर्लक्ष केलं आणि एक्सेसिव्ह ड्रायव्हिंग वगैरे. मला सर्वायकल स्पॉन्डिलिसिसचा त्रास हा वयाच्या 26व्या वर्षीच चालू झाला. तर अंगावर काढलं मी भरपूर, पण मग मला ॲलोपॅथीकडे मात्र अजिबात जायचं नव्हतं. बाकी सर्व केलं मी, फिजिओथेरपी हे सगळं, पण ते काय कवर होईना. मग एकाने रेफरन्स दिला. मग मी एका खेडेगावात गेलो. बर. तिथे त्या व्यक्तीने ट्रेडिशनल बोन सेटिंग माझं केलं. आजच्या डेटला आपण त्याला कायरोप्रॅक्टिक असंही म्हणतो. तर ट्रेडिशनल वेनी त्यानं मला ट्रीट केलं. तर जो माझा 4 वर्षापासूनचा प्रॉब्लेम होता तो 70% रिलीफ मला एकाच सेटिंगमध्ये आला. क्या बात. तर मी बोललो यार, ही टेक्निक ही जपणं आपलं काम आहे, बरोबर. हे कुठेतरी लुप्त होत चाललेलं आहे. टेक्निक्स आपल्या आहे, फॉरेनचे लोक शिकताय आणि आपण काय करतोय. मग तेव्हा मला लक्षात आलं की हे सर शिकवतात पण. बरोबर. मग त्यांच्या सेंटरला पण आपल्याला एक आतून इच्छा होती काहीतरी डोनेशन द्यावं. पण मग डोनेशन देऊन त्याला कमी करण्यापेक्षा मी म्हटलं यांच्या जे पण ट्रेनिंग्स आहेत ना ते आपण करू. मी ॲडव्हान्समध्ये फीज पे केलं. बरोबर. पण बोन सेटिंगच्या आधी पंचगव्याची ट्रेनिंग त्यांची आली, जी राजीव दीक्षितांशी प्रेरित होती. मग हार्ट ऑफ नेचरमध्ये होतं, मी गेलो. 5 दिवस मी पण काढले. आणि तेव्हा मला म्हणजे गाईचा कन्सेप्ट आपल्याला माहितीच नव्हता. मुंबईमध्येच राहिलो, मोठं झालो आणि हा विषयच काही माहिती नव्हता. आणि मग लक्षात आलं की का नंदीला पुजतात. श्रीकृष्णाकडे सर्व असताना पण तो गाई चारण्यासाठी एवढा वेळ का द्यायचा. बरोबर. एवढं महत्त्व गाईला का आहे. 33 कोटी देवता म्हणजे 33 प्रकारच्या कोणत्या देवता आहेत हे काय आपल्याला माहिती नव्हतं. आपण आपल्या जे ट्रेंडिंग जो ट्रेंड आहे तो बघणं, बरोबर, तो फॉलो करणं आणि आपले कम्प्युटर लॅपटॉप या सगळ्या गोष्टीमध्ये आणि पैशाच्या मागे धावतोय. मग तेव्हा त्या ट्रेनिंगला बसल्यावर माझे डोळे ओपन झाले, माइंड ओपन झालं की वाय गौमाता. बरोबर. आणि आज आपण जे ह्युस्टन जर्सीचं दूध पितोय तर ती सगळी गाय या गायी नाही आहे. बरोबर. सगळ्या गौमाता नाही आहे. मग काय असा डिफरन्स आहे आणि किती मोठं षडयंत्र करून आज आपल्या तो सगळं गौ आधारित संस्कृती नष्ट केली गेली. मग ते बघितल्यावर त्या 5 दिवसात मला पेशंट पण बघायला मिळाले, अमेझिंग रिझल्ट पण बघायला मिळाले. आणि तेव्हा ते रेफरन्सेस आल्यावर मला क्लिक झालं की दिस इज द पॉइंट एक्झॅक्टली. ही जी गौमाता आहे ही किती महत्वाची आहे. उद्याच्या येणारे जे काय हेल्थ क्रायसिस आहे, फूड क्रायसिस आहे, जे काय कॅन्सरसाठी आज आपण बघतोय की एवढं प्रमाण वाढतंय, याच्यामध्ये गायच आपल्याला वाचवणार आहे. की हजारो वर्षापासून चालत आलेली जमीन सुपीक होती, पण 40 वर्षामध्ये आपण तिला बंजर नापीक करून टाकली. मग ती परत रिज्युनेट कोण करू शकतं, तर फक्त गाय करू शकते. आज कॅन्सरचा पेशंट पण आहे, त्याला केमो घ्यावं लागतं, सगळ्या गोष्टी, काय परिस्थिती आपल्याला माहिती आहे. फायनली त्याचा एंड हा निश्चित आहे, पण त्यालाही परत बॅक टू नेचर आणायचं काम हे गायीच्या गोमूत्रामध्ये ती ताकद आहे. पण हे सगळं सायलेंटली चालू आहे कुठेतरी खेड्यापाड्यामध्ये. आणि ज्यांनी प्रयत्न केले त्यांना एवढं डॉमिनेट केलं गेलं किंवा त्यांच्यासोबत काय झालं आपल्याला माहिती आहे.
तर या सगळ्यांच्या आणि यांच्या डॉक्युमेंटरीज जर आपण बघितल्या तर एवढ्या अनबिलिव्हेबल आहेत की ही केस हा व्यक्ती पण जो 3 दिवसात मरणार आहे असं सांगितलंय आणि तो पण आता ठणठणीत 3 महिन्यामध्ये व्यवस्थित लाईफ जगतोय, बॅक टू नेचर आलेलं आहे. हे जेव्हा मी बघितलं मग मला त्याची क्रेज झाली. मग मी त्याच्या मागचं सायन्स शोधायला लागलो की आता हे तर आपण इमोशनली किंवा एक तो ये जर्नी है, आप सुनेंगे तो पता चलेगा. तो पहले मेरा प्रोफेशन ये नहीं था और फिर मैंने ये ओन किया और फिर मैं सीखते भी गया इसमें सब चीजें, कोर्सेज, डिप्लोमा, डिग्री, एडमिशन लिया, सब होते गया. ठीक है, ओके, तो गुड नाइट. किसी को कुछ पूछना है, बोलना है तो ठीक है. सर एक बात बता रहा मैं आपको, ये जी सर. आपने जो बताया सर, ये जो प्राचीन काल से जो अपनी सभ्यता थी, हम्म. तो सर ये जो है तो जो प्रोफेशनली अपन ने छोड़ दिया सर. हाँ, और जो हमें आप मिसगाइड किया गया है सर, ये सब हाँ, अंग्रेजों ने जो ना. आपने राजू दीक्षित की बात कही सर, तो हम्म. ये जो है ना बहुत मतलब इनके मैं बहुत उनके सेमिनार हो ये बहुत अटेंड किया, इनके वीडियो भी मैं बहुत देखता हूँ. तो एक्चुअल में क्या है मालूम क्या, ये जो है ये अभी भी मिटाने पे ही है. ये जो आप कर रहे हैं ना, ये बहुत सराहनीय काम है. अभी भी जो आप मेरे मामा थे पैठन के, बहुत मतलब अच्छे खासे पैसे वाले थे वो. तो एक्चुअल में उनको जो है ना बोन में थोड़ा सा प्रॉब्लम हुआ था. तो यह सिग्मा सर बोल आप के आपका वीडियो हॉस्पिटल. वीडियो स्टार्ट करेंगे तो सबको पता चलेगा आप कौन हो. हाँ सर करता हूँ एक बोलो. मिनट. तो उनके बोन में थोड़ा सा प्रॉब्लम था, ये स्पाइन में. तो उनको क्या किया, ऑपरेशन किया उनका. और बाद में ऑपरेशन में कोई नस थी उनकी, तो उसको टच हो गया. तो बाद में अरे बाप. वो हालत अच्छी थी उनकी, तो ऑपरेशन के बाद वो बेड पकड़ लिए. बाद में अरे उठे ही बाप. नहीं वो बेड पे से. बाद हम्म. में उनका अंत हो गया. तो ये जो है ना, आपने बताया कि छोटे छोटे प्रॉब्लम्स रहते, इसको अगर आप अपन सही जगह पे सही बंदे के पास बोन सेटिंग अगर कर लेते, तो वो प्रॉब्लम जैसा आपने बताया कि आपका प्रॉब्लम था साइटिका का या कुछ बोल रहे आप, जो भी प्रॉब्लम था, तो आपको एक बंदे ने ठीक कर दिया. 70% आप बता रहे क्या रिलीफ हो गया उसको. अभी मैं तो कुछ ट्रेनिंग नहीं लिया हूँ, पर मेरे दादाजी करते थे ये काम सब. और मेरे पास भी बहुत सारे आयुर्वेदिक दवाएं है. तो मेरे वाली साहब जो है तो इरिगेशन डिपार्टमेंट में जॉब को थे. अब उनको भी वो उसकी वजह से वो संभाले नहीं उन्होंने भी, लेकिन उनके पास पूरे फार्मूले वो सब है. तो वो तो सेवा बोल के हमारे पिताजी फ्री में ही करते, अभी भी फ्री में करते. अभी अपने को जो है ना, ये एक्चुअल में ये जो है ना, ये मेडिकल का जो भी फील्ड है, ये खिदमत मतलब कैसा है, सेवा बोल के है. ये आपने जो इंडिया और ये एशियन ओशन में जो है, तो ये पूरा एक सेवा बोल के ही था ये. लेकिन ये लोगों ने क्या क्या कर पूरा कमर्शियल कर दिया है इसको. और ऐसा भी जो भी बंदा अगर जाता है समझो हॉस्पिटल में, तो कैसा उसको मतलब लूटा जाए, ये पूरा यही देखते हैं डॉक्टर वगैरह लोग, यही सोचते हैं कि इसको कैसा लूटने का, बस यही चलता है. 90% केसेस में ना ऑपरेशन की जरूरत ही नहीं होती है, ये उनको भी हाँ सर. मालूम है, लेकिन ऑपरेशन देते हैं या फिर ऑपरेशन तक लेके जाते हैं, उसका ना मूवमेंट बंद कर देते हैं. आपको ये हाँ, नहीं करना है, आपको बैठना नहीं है, करना नहीं है, तो मूवमेंट ही अगर बंद हो गया, वो मसल काम करना बंद कर देते हैं और फिर वो ऑपरेशन पे जाते हैं. सब अभी चीजें. एक बंदे को ना नी पेन था. अभी वो बंदा मैं ऐसा फ्री में ही किया, उसका कुछ पैसे नहीं लिया. तो एक्चुअल में आपने बताया कि भाई घुटने को हाथ लगाने का काम नहीं है, जैसा सही है. नी को हाथ लगाने का काम नहीं, उसके दो जगह पे सिर्फ टच करके थोड़ा सा मसाज दे दिए, तो उसका घुटना एकदम ओके हो गया. तो कैसा है, ये सारी चीजें मुझे भी सीखना है. मैं खुद दिल से, मैं भी बहुत बिजी मेरा शेड्यूल है, ऐसा नहीं कि मैं इसमें में मैं ये न्यूट्रिशन का मैंने इसलिए किया कोर्स, डिप्लोमा किया. जैसा खान पान से अपन बहुत सारी चीजें मतलब सुधार सकते, इंसान अपना सुधार सकता. तो इसलिए मैं इसका डिप्लोमा किया, इग्नू का किया हो. उसका भी हाँ हाँ हाँ. सिलेबस वो देखा, लेकिन उसमें क्या बेसिक नॉलेज कुछ भी नहीं है. जैसा जो खाना चाहिए ये वो बताए, लेकिन वो ऐसा उतना कुछ है नहीं सही, जैसा होना सर चाहिए अभी ना वैसा नहीं. उसमें मेरा एक काम चल रहा है, काम मतलब हम्म. चालू है ऑलरेडी. मैं पूरा गो आधारित कृषि करता हूँ.
और उसमें मैंने 12 किसानों से टाइप किया है हाँ और रेसिड्यू फ्री फार्म है हमारे पास, लगभग 10 एकड़ अच्छा फार्म रेसिड्यू फ्री है, उसमें कोई केमिकल नहीं है हाँ उसको, और 1.5 अच्छा से 2% कार्बन है उसमें, और उसमें पूरा देसी देसी बीज अच्छा का उपयोग करके ही हम पूरा सब्जी बनाते हैं। और वही सब्जी जो अच्छा मेरा नेचुरोपैथी सेंटर में कोई कैंसर का पेशेंट है जो भी एडमिट होने के लिए आता है हम उनको देते हैं, या फिर डिहाइड्रेट करके हम हमारे पेशेंट को भी वो देते हैं, या फिर अभी 40 फैमिली को नासिक में हम लोग वो सब्जी प्रोवाइड भी कर रहे हैं। तो उसमें सिर्फ वो खाने से ही लोगों के बीमारियां ठीक हो रही है। सब हड्डी मसल का जो भी प्रॉब्लम है उसमें रिजुवेनेशन मिल रहा है, और बॉडी डिटॉक्स हो रहा है, बीपी शुगर कंट्रोल में आ गया है। तो ये सब करिश्मा है उसमें, तो हम लोग ऑलरेडी उस पे काम कर रहे हैं, और उसका हमने नाम ही दिया है आहार से आरोग्य, ऐसा ही नाम दिया है उसको। हाँ फिर सर उसमें सही है ये। पीसीओडी का पेशेंट है, लेडी है, तो उसको जो शेपू करके शेपू है ना, वो बहुत हाँ बढ़िया शिपो है, तो उसका पाउडर हम देते हैं। तो 15-15 दिन में वो जो फाइब्रस होता है उसमें 30% 40% रिडक्शन हमने देखा है, तो ये सब चीजें हैं, तो इस पे भी हम काम कर रहे हैं। तो आप अच्छा आएंगे तो आपको ये सब जानने मिलेगा, होलिस्टिक वे हाँ में हाँ हम काम कर रहे हैं पूरा। हाँ सर ठीक है, जैसा भी मैं जमेगा तो पहुंच जाता हूँ। अभी तो दो समझो 19 तारीख को है ना आपका दूसरा ये हाँ, बैच। 19 जनवरी को। हाँ 19 जनवरी को, तो वो तो मैं कोई भी हालत में अटेंड करने वाला हूँ। चलो सर, आप अभी जैसे 5 मतलब से जिसका सेवा 7। भाव है ना, जिसके हाँ इसमें स्वभाव में वैसे ही लोग हाँ चाहिए, भले उसके हाथ में आज स्किल नहीं है लेकिन वो स्किल हम डाल देंगे, और आपके हाँ एरिया में लोगों लोगों को आप सेवा दो, और 2 पैसे तो लेना ही है, एक तो लेना है तो पूरा लेना है, नहीं तो फ्री में करना है, ये पॉलिसी रखना है। हाँ ओके। सर हाँ सर। हाँ। वो अभी जब आप प्रोफेशनली वो करेंगे ना, तो मैं खुद ऐसा सोच रहा हूँ कि अभी इसके बाद जो है तो मैं बाकी के काम कम करके इस पे कॉन्सेंट्रेशन करने का ये सोच रहा हूँ, और एक अपना खुद का ये करके जैसा सर आप, लोगों को भी कैसा टाइम देना पड़ता ना। हाँ आप जो कर रहे हैं ना वैसे ही मैं करता था, ट्रेनिंग के बाद हाँ मेरा स्टॉक मार्केट भी चलता था और पेशेंट भी चलते थे। हाँ धीरे धीरे मुझे इसमें इतना अच्छा लगने लगा, तो फिर मैंने वो पूरा बिजनेस अभी बंद कर दिया है 2 साल से, मतलब वो कंपनी ही हाँ मैंने छोड़ दिया। अब मैंने और अच्छा मेरे दोस्त ने कंपनी बनाया था, तो मैंने हाँ वो हाँ बिजनेस ही छोड़ दिया और फुल टाइम इसमें आ गया, तो इसमें क्या है, सेटिस्फेक्शन भी मिल रहा है, और जो मुझे अच्छा लग रहा है उसी में मैं मेरा बिजनेस अभी डेवलप कर रहा हूँ, ऐसा है। अच्छा सर, मैं आता तो आपको बता, तो अपने पास भी जो है ना बहुत सारे नेचुरल जो दवाई है। तो वो जैसा इसबगोल की जो पैर में जो जख्म होती ना, वो हम्म। बहुत नामुमकिन है किसको उसका सॉल्यूशन, मतलब उसको कोई ट्यूब असर नहीं करता। एक सड़वा बोल के है। अब ये कैसा है, आपका कांटेक्ट ज्यादा लंबा चौड़ा है, बहुत सारी चीजें है, तो उसका अपन ट्यूब भी बना सकते हैं। कैसा है, जैसे कोई चीज है वो अगर मीठ नहीं समझो, तो वो चीज को अपन डेवलप करके और उसको आगे भी बढ़ा सकते हैं सर। बहुत सारी चीज है, जैसा काविल का है, एक जड़ी बूटी है काविल की भी, हमारे दादा के जमाने से। उसको अपने को क्या है मालूम, क्या है, अपन उसको प्रमोट करेंगे तो आगे चलेंगे, नहीं तो क्या है वो दिया बुझ गया सर तो फिर उसमें ये जो तुम कुछ भी करो। आप बोल रहे हैं ना, ये आपके पास नॉलेज है, बहुत बढ़िया है। अभी उसको हाँ एक साइंटिफिक वे ने हमने कागज पे भी उतारा है, और सब है, मतलब आप जो ये बोल हम्म, रहे हैं ना, ये मैं पूरा 2 साल हर गांव में ऐसे वैद को जाके मिल के उनसे समझ के, और ये सब हमने डिकोड करके लिया है, तो आप आएंगे ना तो आप जो भी बोल रहे हैं ना वो आपको सब यहाँ पे मिलेगा भी, और समझाएंगे हाँ भी। हाँ अभी वो जो वनस्पति आप बोल रहे हैं ना, वो क्या है, उसका क्या नाम है, उसमें भी डीप में जाएंगे। 35 साल जिसने इस पे हाँ ही हाँ काम किया है ना, ऐसा बंदा मेरा पूरा नेचुरोपैथी कॉलेज देखता है, तो ये हाँ सब भी हाँ हाँ। आपको मिलेगा। तो मैंने कोई ऐसा सेक्टर नहीं छोड़ा है, या जिसको मैंने स्टडी नहीं किया है, ये सब जड़ी बूटी है हम्म। या फिर ट्रेडिशनल हीलिंग है, तो आप नहीं, कुछ आइए, कुछ बहुत चीज बहुत जड़ी बढ़िया बूटी काम भी नहीं करेंगे। है सर, भला क्या, कुछ चीज जड़ी बूटी भी नहीं है। जैसा अब मैं आपको एक मिसाल के तौर पे एक छोटी सी चीज बताता। एक गोटा आता पत्थर, जैसा हाँ। पहाड़ी में मिलता, हाँ। और उसको जब अपन फोड़ते ना, तो उसके अंदर एक आलई निकलती, आलई आलई समझते ना, कीड़ा हम्म। ऐसा। तो हाँ। पत्थर के बीच में निकलता वो इतना आयुर्वेदिक है ना, उसके ऐसा मतलब कोई चीज है नहीं। वो अब वो कुदरत ने कैसा बनाया उसके अंदर, क्या वो तुम देखा होगा, पत्थर अगर गोटा कभी फोड़े हो देखा। रहा है तो उस पे ऐसे निशान उमटे हो रहे थे हाँ। आलई का। हाँ। तो उसका इतना बेनिफिट है ना, बहुत सारी चीजें है।
तो वो ये कुदरत ने बहुत सारी चीज राज छुपा छुपा के रखे हुए हैं, वो जैसा पब्लिक को मालूम ही नहीं रहता ना। ठीक है सर, अपन बैठते फिर आए तो फिर बात करेंगे। चलेगा सर, वीडियो जी बंद करता सर, हूँ। चलो गुड नाइट। अच्छा गुड लगा नाइट। आपसे बात करके। अच्छा ठीक है सर। चलो ठीक है, कंक्लूड करते हैं मीटिंग को।